बिग बॉस हे नाव तुम्ही ऐकलंय. बिग बॉसच्या मागचा चेहरा. मी टोटल आत्तापर्यंत 8 बिग बॉस केलेत. 5 मराठी, 3 हिंदी केल्यानंतर गोष्टीच बदलल्या. सीझन 13 सिद्धार्थ शुक्ला, शहनाज गिल Wow. आणि देन आय बिकेम अ बिग बॉसचा Face. किडा. बिग बॉसच्या घरामधला सक्सेसफुल कंटेस्टंट होण्याची काय डेफिनेशन आहे? एक, तुम्हाला तुमची मतं असली पाहिजेत आणि दुसरं, तुम्हाला तुमची मतं मांडता आली पाहिजे तुमच्या स्टाईलने. गेल्या वर्षी सूरजच्या नावावर खूप चर्चा झाली. बरेच लोक अगेन्स्ट होते. बरेच जणांनी अभिजित सावंतबद्दल पण हे म्हटलं होतं, अरे तो साधा आहे रे बिचारा, तो काय करणार आहे बिग बॉस मध्ये जाऊन. घरात जाणारे आम्ही बघत असतो 11 सदस्य 13 सदस्य, पण त्यासाठी तुम्ही किती जणांना शॉर्टलिस्ट करत असतात? मी 274 लोकांना भेटलो होतो. या वर्षी 300 पेक्षा जास्त लोकांना भेटलोय. 50 पेक्षा जास्त कंट्रीज मध्ये शो होतोय. आपल्याकडे तर 6 लँग्वेजेस मध्ये होतोय. सी, बिग बॉस नाव हॅज बिकम अ डिफरंट बिझनेस. बिग बॉस मराठी कुठल्याही मराठी कार्यक्रमांबरोबर कम्पीट नाही करत आहे. माझं कॉम्पिटिशन हे हिंदी शोजच्या बरोबर आहे. कुठेतरी लोकांना हा पण एक गैरसमज आहे की वोटिंग वगैरे फक्त दाखवण्यासाठी असते, असं काही नसतं. मी कुठेच बोललो नाहीये, पण मला हे बोलायचं आहे की रितेश देशमुखचं पुन्हा एकदा या सीझनसाठी येणं हे आधीपासून ठरलं होतं. त्याला बिग बॉस हा शो आवडतो. ही फॉलोज बिग बॉस, ही लव्स बिग बॉस. बिग बॉस सुरू असताना तो माणूस कितीही बिझी असला तरी तो दिवसातून 1 फोन 2 फोन मला करतो. आणि यावेळेसचं वेगळे पण काय असणार आहे? बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरला तिकडे न्यूझीलंडमध्ये जिथे मोठी स्क्रीन लावणार आहेत ते लोक, दार उघडणार, गेम पालटणार. बिग बॉसच्या घरात यावेळेला एक सिक्रेट चला रिव्हीलच करतो की नमस्कार, मी आहे आजचे शो सोनाली आणि आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे ते स्टार ज्यांनी अनेक स्टार्स घडवलेले आहेत आणि खरं तर पडद्यामागे ते असतात. आज पडद्यासमोर येऊन पडद्यामागच्या आणि त्यांच्या एकंदर मागील 17 वर्षाच्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधील प्रवासाबद्दल ते आपल्याला सांगणार आहेत. खरं तर क्रिएटिव्ह डिरेक्टर ही त्यांची ओळख आहे, पण ते लेखकसुद्धा आहे. त्यांचं जिप्सी नावाचं पुस्तक देखील प्रकाशित झालं आहे. दुसरं पुस्तक देखील लवकरच आपल्या देशाने येणार आहे. मी कोणाबद्दल बोलतीये? बिग बॉस हे नाव तुम्ही ऐकलंय. अर्थातच बिग बॉसच्या मागचा चेहरा जो अनेक जणांना आज फेमच्या जगामध्ये आणतोय, त्यांचं नाव आहे केतन माणगावकर. केतन, खूप खूप स्वागत आहे स्टार्स कट्ट्यावरती. थँक्यू सोनाली मला इथे बोलवल्याबद्दल. अरे वा. आणि आता तू सध्या क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि प्रोजेक्ट हेड आहे एंडोमॉल चाईनला. मला सांग की मूळचा आहे देवगडचा, कॉमर्स बॅकग्राऊंड, आणि आता ह्या क्षेत्रामध्ये क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये काम करण्याचा जो प्रवास आहे तो कसा सुरू झाला? घरातलं काय असं बॅकग्राऊंड होतं का? कोणी ह्या क्षेत्रात होतं का? नाही, कोणीच नाही आहे. म्हणजे लांबपर्यंत माझ्या घरातलं कोणीच या इंडस्ट्रीमधले नाही आहे. आणि जे एक कुठल्याही सामान्य घरात, सामान्य मध्यमवर्गीय घरात एक असतं ना की खूप अभ्यास करा, डॉक्टर नाही तर इंजिनियर व्हा. तर माझी बहीण इंजिनिअरिंगला होती, सो माझ्या समोर डॉक्टर सुरू होतं. पण समहाऊ मी थोडासा रिबेल आहे स्वभावाने. म्हणजे मला जर कोणी सांगितलं हे कर तर त्याच्या उलटच करायचं, असं एक माझं आहे थोडंसं. सो त्यामुळे मी ठरवलं की कॉमर्सला जायचं. तर मी कॉमर्सला सायन्सला सांगितलं होतं. हां, सायन्सला जायला सांगितलं होतं. तर मग मी घरून निघालो, सायन्सला ॲडमिशन घेतो सांगून, आणि मग मी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं. आणि मग घरी गेल्यावर सांगितलं की अरे मी कॉमर्सला ॲडमिशन घेतलंय, आता घेतलं ॲडमिशन. आणि मग खूप ओरडा पडला की कारण अभ्यासात हुशार होतो. तर त्यांचं असं होतं की माझ्या वडिलांचं असं होतं की अरे तू खूप कमी लोकांना काय म्हणतो ना आपण, देवबुद्धी देतो किंवा हुशारी देतो, तुला गोष्टी लक्षात राहतात, सगळं आहे, मग का नाही ते ज्ञान तू वापरत आहेस. सर त्यांचं असं खूप काय काय होतं की तू डॉक्टर हो किंवा काहीतरी सायंटिस्ट हो किंवा काहीतरी. तर मी म्हटलं ठीक आहे, कॉमर्समध्ये काहीतरी आपण एक्सप्लोअर करू आणि त्याच्यात काहीतरी CA होऊ किंवा काहीतरी होऊ. सो असं म्हणून मी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं. बट देर वॉज नो प्लॅन ऑनेस्टली. असं होतं की हां, म्हणजे मला कॉमर्सला घ्यायचं कारण मला सायन्सला नाही घ्यायचं. आर्ट्सबद्दल मला फार नॉलेज नव्हतं. म्हणजे आर्ट्सचं पुढे काय करतात तेवढं मला काहीच नॉलेज नव्हतं. म्हणून मी म्हणतो की या क्षेत्राबद्दलच नॉलेज नव्हतं. नाहीतर कदाचित मी आर्ट्स घेतलं असतं जर आधी प्लॅन असता तर. अँड मी म्हणजे आत्ता मला आठवतंय की मी अक्षरशः टॉस केला होता. ओके, सो साठे कॉलेज आणि डहाणूकर कॉलेज असे बाजूबाजूला 2 कॉलेजेस आहेत, आणि डहाणूकर कॉलेजला जायचं का साठे कॉलेजला जायचं ह्याच्यावर मी टॉस केला होता. तर मी टॉस केला आणि डहाणूकर कॉलेज आलं आणि मी डहाणूकर कॉलेजला ॲडमिशन घेतलं. ओके. अँड देन
जसं नॉर्मल आपल्याला एक असतं ना की पिक्चरमध्ये दाखवलेलं जे कॉलेज असतं तर आपल्याला असं वाटतं अरे तसंच असणार. तसा मी गेलो कॉलेजला, पण तसं नसतं. तसं नसतं. कॉलेज इज टिपिकल कॉलेज. आणि देन आय वॉज लाईक की अरे बोर होतं यार, हे काय चालू आहे. आणि त्यात मी मराठी मीडियममध्ये शिकलो आहे. मग ते अचानक पहिल्याच दिवशी इंग्लिशमध्ये बोलणारे जे प्रोफेसर सुरू होतात आणि मग अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना कळतंय ते काय बोलतायत, आपल्याला थोडं थोडं कळतंय. काही जण समजून घेतात. हां, म्हणजे काही जण खूप शार्पली समजून घेतात आणि आपल्याला थोडं थोडं कळतंय. सो असं होतं ना की अरे काय आपण मिसफिट आहोत का इथे. म्हणजे 10 वर्ष मराठी मीडियममध्ये शिकलो आणि अचानक इंग्लिशमध्ये सगळं शिकवतंय, तर मिसफिट आहोत का. सो त्या मिसफिटच्या ह्याच्यामध्ये ना काहीतरी कम्फर्ट शोधायला म्हण किंवा काहीतरी वेगळं करायला किंवा बोर होतंय, हे काय येऊन बसायचं आणि ऐकत बसायचं आणि अकाउंट्सचं काहीतरी शिकवतायत आणि इट्स बोरिंग बेसिकली, असं मला वाटत होतं. आणि मग काहीतरी शोधता 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 मी असाच एक बोर्ड बघितला की मराठी नाट्य मंडळाच्या काय ऑडिशन्स सुरू आहेत का काय हे सुरू आहे. म्हटलं चल जाऊया, बघायला जाऊया, टाइमपास, नथिंग, काय सिरियस काही नव्हतं डोक्यात. आणि मी गेलो आतमध्ये आणि खूप लोक होती, म्हणजे 100 लोक होती. तर मला असं झालं की अरे खूप आहेत यार. तर एक होतं की कॉन्फिडन्स खूप, म्हणजे माझ्यात तो आहे, जन्मजात कॉन्फिडन्स तो एक आहे बोलण्याचा, मी घाबरत नाही तसं बोलायला. सो ते म्हणाले की हां तुम्ही ओळख करून द्या वगैरे. तर अर्धे लोक गेलेच नाहीत, ते स्टेजवर उभं राहून बोलायलाच घाबरले की काय, असं पण वाटलं असेल की बाबा काही तिथे चिडवतील किंवा काय बोलतील. स्टेज कॉन्फिडन्स. हां, स्टेज कॉन्फिडन्स पण नसतो आणि भीती असते ना. पण मी गेलो, मी बोललो, तर त्यांना माझा कॉन्फिडन्स आवडला आणि ते सिनियर्स जे होते ते म्हणाले अरे तुझा कॉन्फिडन्स खूप चांगला आहे. तर फक्त त्या कमेंटवर मला असं झालं की हां ठीक आहे, उद्या पण यायला पाहिजे. आणि मग मी रोज जायला लागलो आणि तिथून दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट ऑफ माय लाईफ असं मी म्हणेन. बिकॉज बिफोर दॅट ऑनेस्टली आय वॉज मी थोडा बऱ्यापैकी एमलेस होतो. म्हणजे फक्त सायन्स नाही करायचं म्हणून कॉमर्स आणि फेकायचं म्हणून काहीतरी CS असं मी बोललो होतो, पण ते काय करतात कसं करतात त्याचं पुढे काय होणार काहीच माहीत नव्हतं. आणि मग मी ठरवलं की नाही, आता हे आवडतं आपल्याला, दिस इज समथिंग इंटरेस्टिंग. अभ्यास तर होत राहील, तो होणारच आहे. आणि म्हणजे ऑनेस्टली कॉमर्स तेवढं कठीण नाही आहे, त्यामुळे ते साईड बाय साईड होत राहील, हे छान आहे असं म्हणून मी सुरुवात केली. आणि मग एकांकित काम करायला सुरुवात केली, अगदी मॉपपासून सुरुवात केली, असं नाही की डायरेक्ट रोल मिळाला. सो मॉपपासून सुरुवात केली आणि हळूहळू जात जात मग पुढे लीड रोल पण केला. सो तो सगळा एक प्रवास झाला. आणि गंमत अशी होती ना की त्यावेळेला आमचे जे सिनियर्स होते कॉलेजमधले, त्यांच्याकडे बघून ना एक होप तयार होते. कोण होते ते सिनियर आर्टिस्ट? हां आहेत. सो बेसिकली मला सांगायला आवडेल, पुष्कर श्रोत्री माझा सिनियर आहे, समीर चौघुले माझा सिनियर आहे. लोक आत्ता म्हणतायत की अरे हास्यजत्रा आणि समीर काय मस्त करतो वगैरे वगैरे. मी समीरचे स्किट त्यावेळेला कॉलेजमध्ये बघितलं आणि असं व्हायचं की अरे हा काय करतोय, हा कुठला कॉमिक सेन्स आहे आणि हे काय करतोय हा समीर, हा माणूस. आणि तो तेव्हा इंग्लिश नाटकं करायचा, काही नाटक करायचा, तेव्हा तो टेलिव्हिजनवर तेवढा ॲक्टिव्ह नव्हता. आणि आम्ही त्याला म्हणायचो अरे समीर जा ना तू, काय, अरे हो रे थांब, मला नाटक करायचं आहे, नाटकात माझं मन जास्त रमते. आणि देन ही अराइव्ड ऑन टेलिव्हिजन अँड राईट नाव ही इज अ स्टार ऑन टेलिव्हिजन. सो तो आहे. किंवा अनिकेत विश्वासराव इज माय सिनियर. सो अनिकेत तर माझा इमिजिएट सिनियर आहे. म्हणजे लाईक मी 11वीत होतो तेव्हा अनिकेत जस्ट आदल्या वर्षी पासआउट झाला होता. आणि मला वाटतं तेव्हा ऊन पाऊस वगैरे सिरियल आली होती आणि अनिकेत वॉज क्रश खरंच एव्हरीबडीज. सो ती सगळे आहेत. मग बरेच डिरेक्टर्स पण आहेत, बरेच असं नाही की फक्त ॲक्टर्स. सो ते की विक्रम गोखले एकदा आले होते आमचं एकांकिका बघा, तिथून एक होप तयार झाली. आणि हां, ह्याला एक करिअर म्हणून आपण एक करू शकतो. आता विक्रम गोखले एकदा आले होते आमचं एकांकिका बघायला आणि ते म्हणाले अरे विश्वास तू एक फॅक्टरी चालवतोस, जिथून ॲक्टर्स घडतायत, डिरेक्टर्स घडतायत, रायटर्स घडतायत, सगळेच घडतायत. आणि त्यांच्याकडे बघून ना एक होप तयार होते ना की अरे ह्यांचं करिअर होऊ शकतं, म्हणजे आपलं पण एक करिअर होऊ शकतं. वी डोंट नो त्यांच्या एवढं पण फेमस होऊ काय होऊ माहीत नाही, बिकॉज पुष्कर वॉज ऑल्सो व्हेरी पॉप्युलर. सो तिथून एक होप तयार झाली. आणि हां, ह्याला एक करिअर म्हणून आपण एक करू शकतो, अशी दिशा मिळाली. हां, म्हणजे दिशा मिळाली. आणि मग सुरू झालं काम. म्हणजे सगळ्यांना ऑब्व्हियसली ॲक्टर्स व्हायचं असतं,
एकदा काय म्हणतो ना, तो चेहऱ्याला एकदा रंग लावला आणि त्या स्टेजवर गेलो आणि त्या टाळ्या पडल्या किती मग- हव्याशा वाटतात की त्या. मग असं होतं की यार आता हेच आहे, म्हणजे आपल्याला रंगमंच नाही सोडायचं आहे, किंवा कॅमेरावर कधी जातोय, सिरियल करतोय का आपण, किंवा फिल्म करतोय का, किंवा ॲड मिळते का. सो म्हणजे आम्ही असं आपापसात मित्रांमध्ये गप्पा मारायचो की अरे बघितलंस का ते अनिकेत विश्वासरावला अजून एक ॲड मिळाली, मग आपण पण करूया का प्रॅक्टिस. मग आम्ही प्रॅक्टिस करायचो की ॲड कशी करायची, टूथपेस्ट वगैरे घेऊन आम्ही त्या ॲडच्या प्रॅक्टिस करायचो. वा. की उद्या आपल्याला जर Chance मिळाला. तर असं नको की त्यांना की अरे ह्याला शिकवायला लागतंय. वी आर ट्रेंड, वा. वी आर ट्रेंड ॲड ॲक्टर ऑल्सो. सो दिस इज हाऊ वी सपोज टू गमती करायचो आम्ही. आणि मग त्याच्यातूनच एक चांगली प्रोसेस होती. म्हणजे जे तू सुरुवातीला म्हणालीस की लेखक पण आहे, तर तो लेखक कुठून आला, तर तोही कॉलेजमधूनच आला. त्याचं कारण होतं की आमच्या कॉलेजची जी एकांकिका बसवायची प्रोसेस आहे ना, इट इज कम्प्लिटली डिफरंट प्रोसेस ओके. देन अदर कॉलेजेस. बर. बाकीच्या कॉलेजमध्ये काय होतं की एक लेखक येतो, तो स्क्रिप्ट घेऊन येतो, डिरेक्टर त्याच्यावर संस्कार करतो आणि मग पाठांतराला देतात आणि मग ते त्याच्यात चेंजेस करत राहतात. आमच्याकडे असं होतं की एकांकिका स्पर्धेच्या 2 महिने आधी तुम्ही स्क्रिप्ट विश्वास येऊन फक्त एक शब्द किंवा एक वाक्य सांगतो, हे वाक्य आहे, ही तुमची एकांकिका आहे. वा. आणि मग त्याच्यावर आमचे इम्प्रोव्हायझेशन सुरू होतात. मग समजा सुरुवातीला 100 मुलं असतील, ती नंतर कमी होत जातात आणि नंतर 60 वगैरे मुलं समजा उरली, त्यात सिनियर्स पण आहेत, ज्युनियर्स पण आहेत, सगळे आहेत. त्यांचे ग्रुप्स केले जातात आणि त्या 10-10 जणांच्या ग्रुपमधून 5-5 जणांच्या ग्रुपला 15-15 मिनटं दिली जातात आणि त्यांना विषय दिला जातो, तुम्हीच लेखक, तुम्हीच ॲक्टर, तुम्हीच तुमचे रोल ठरवा आणि परफॉर्म करा. आणि मग त्याच्यावर सांगितलं पण जातं की हे चांगलं आहे, हे आपण ओरिजिनल एकांकिकेत वापरू. ओके. अशी ती प्रोसेस आहे. मग त्याच्यात काय होतं ना, कधी खूप सिरियस करून पण कंटाळा येतो. मग त्याच्यात टाइमपास की मग काहीतरी स्किट करा, विनोदी स्किट करा काहीतरी, किंवा स्पूफ जे आपण आता म्हणतोय, आत्ता स्पूफ वाटतंय, पण मग ते मुद्दाम शोलेचं काहीतरी स्पूफ करा, किंवा काहीतरी एक नवीन काहीतरी आलंय त्याचं स्पूफ करा. अशा सगळ्या गोष्टी करता कळलंच नाही की आपण लिहितोय डोक्यात. वा. बिकॉज इम्प्रोव्हायझेशन करताना कागद अलाउड नव्हता. सो तिथल्या तिथे तू हे बोल, मग मी असा पंच घेतो, मग तू तसं कर, मग तू अशी एंट्री घे, असं करून करायचो. मग माइम पण कधी करायला लागायचं, त्या सगळ्या गोष्टी. सो तो स्टेज कॉन्फिडन्स पण वाढत गेला, विचार करण्याची शक्ती वाढत गेली. इमॅजिनेशन काय लेवलचं करेक्ट. आणि जे संस्कार झाले ना, संस्कार फार इंटरेस्टिंग झाले. म्हणून मी त्याला गुरु म्हणतो. बाकी कोणालाही गुरु म्हणत नाही आयुष्यात. मी त्याला गुरु का म्हणतो, बिकॉज एकतर त्याने मला माणूस म्हणून पण दिशा दिली आणि दिग्दर्शक लेखक म्हणून पण दिशा दिली. कारण तो असं म्हणायचा की मी तुम्हाला कापूस देतोय, आता हा कापूस तुम्हाला असा उडवून टाकायचा आहे का कापसाचा दोरा करायचा आहे, त्या दोऱ्याचं शर्ट करायचं आहे, त्याची पैठणी करायची आहे, त्याचा कोट करायचा आहे का जीन्स करायची आहे, हे तुम्ही ठरवा. मी तुम्हाला कापूस देतोय, ओके, तुम्ही मला तो बनवून द्या, मग मी त्याच्यावर अजून संस्कार करेन आणि मग ती आपली एकांकिका असेल, ती फक्त माझी नसेल. सुंदर. सो दिस वॉज द प्रोसेस. आणि मग त्याच्यात सिनियर्स पण यायचे. मग त्यावेळेला खूप मोठे डिरेक्टर्स आमच्या कॉलेजला यायचे. निशिकांत कामत यायचे, मग चंद्रकांत कुलकर्णी यायचे. सो ऑनेस्टली त्यावेळेला आम्हाला माहिती नव्हतं हे असे मोठे डिरेक्टर्स आहेत, नाव ऐकलेलं असायचं, विक्रम गोखले मी म्हटलं तसं. सो हे सगळे यायचे. मग ते आम्हाला सांगायचे की असं करा तसं करा हे ते. आणि आम्हाला असं व्हायचं की अरे एवढी मोठे लोक येत आहेत. सो दिस इज अ सिरियस बिझनेस, दिस इज नॉट जोक. म्हणजे जे मी म्हणजे सुरुवातीला ज्या उद्देशाने मी गेलो होतो की अरे बोर होत आहे वर्गात तर जाऊया, तर तिथून तो सिरियस बिझनेस व्हायला लागला. सो पहिली 2 वर्ष मी ठरवलं होतं की आपण ॲक्टर आहोत आणि ॲक्टरच व्हायचं आहे आणि मग सगळं करायचं, आपल्याला ॲड करायचं आहे, सिरियल्स पण करायचं आहे, नाटक पण करायचं आहे, सिनेमे पण करायचे आहेत आणि मग आपण एक मॅनेजर ठेवू, तो आपला डेट्स वगैरे सगळं मॅनेज करेल. असं सगळं प्लॅनिंग रेडी होतं.
आम्ही आमचाच एक सिनियर आहे जो आता एक सिनेमॅटोग्राफर आहे राजन म्हणून तो चांगले फोटो काढायचा. तर रांग लावली होती आम्ही फोटोशूट करण्यासाठी. सो मी माझे फोटो काढायचो, मी कपडे बदलायला जायचो, मग माझा मित्र येऊन उभा राहायचा, मग त्याचे फोटो असं करून ते Photoshoot. पोर्टफोलिओ कारण त्यावेळेला पोर्टफोलिओ लागायचं Correct, ना. correct. त्यावेळेला सोशल मीडिया वगैरे काही नव्हतं. मग ते घेऊन ऑडिशनला वगैरे जायचं आणि ऑडिशन्स द्यायचे आणि मग कुठे रोल मिळतो का काय ते सगळं बघायचं. असं सगळं प्लॅनिंग होतं. अँड देन FY BCom आय रिमेंबर की माझी सवय अशी होती की मी माझं ऑब्झर्वेशन मला खूप करायला आवडतं लोकांचं. सो मी ऑब्झर्व करायचो विश्वासला की हा काय करतो, हा कसं बसवतोय, ह्याच्या डोक्यात काय सुरू आहे काय. तर तिथून मला असं वाटलं की यार हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मला एक चित्र दिसलं की सगळे समोर बसलेत ॲक्टर्स आणि हा एकटा बसलाय डिरेक्टर खुर्चीवर. हे भारी आहे यार, गर्दी में क्यों जाणे काय, इथे बसूया, इथे जास्त पॉवर आहे. वा, कळलं का. शो रन करता येतो तुला. हा, शो रन करता येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोष्ट सांगता येते. जो माझा कोर होता हे मला त्यावेळेला कळलं. म्हणजे मला लहानपणापासून गोष्टी सांगायला आवडतात. मी खूप असं रंगवून गोष्टी सांगणे, म्हणजे कुठे गेलो तर किस्सा सांगणं हा जो आहे रंगवून, मग त्यात थोडं ॲडबिड करायचं आपण आणि हे करणं इज माय टाइमपास. ते तुला तेव्हा ऍक्च्युली नव्हतं समजलं. नाही, तेव्हा नाही कळलं. तेव्हा काय होतं ना, आपण मित्र असतात, त्यांना आवडतं, घरातल्यांना आवडतं, ठीक आहे, पण यू कॅन टेक इट ॲज अ बिझनेस. अँड आय रिअलाइज की अरे गोष्ट सांगण्यात गंमत आहे यार. आणि तेव्हा पण गोष्ट सांगणं हा किती मोठी गोष्ट आहे हे कळत नव्हतं. तर मी अचानक एकदा विश्वासला म्हणालो की अरे मला ना डिरेक्टर व्हायचं आहे. तो म्हणाला की हा मग कर ना. म्हटलं कसं करायचं. नाही, एकांकिका बसव, डायरेक्ट एकांकिका बसवायची, काय होईल, चांगली होईल वाईट होईल फार तर काय फरक नाही पडत, बसव. म्हटलं असं कसं बसव, तू एक्सपिरियन्स आहे, मी नाही आहे. नाही बसव, एक काम कर, यावेळेला ॲन्युअल डेची एकांकिका तू बसव. आणि मग आलंच ते अंगावर असं. आणि आता माझे जे सगळे मित्र आहेत ते ॲक्टर असणार आहेत. मग आता कसं बसवायचं. मग काहीतरी करून बसवायला घेतली, पण लिहिणार कोण. हां, ॲन्युअल डेसाठी आता कुठून बाहेरून लेखक आणायचा. मग आम्हीच इम्प्रोवाइज करून असं करून हा तू एक सांग असं करून लिहिली. मीच लिहिली. काय नाव होतं त्या एकांकिकेचं. पहिली मी ॲन्युअल डेला एकांकिका केली, त्याचं नाव होतं रानडे बसंती. थँक्यू. रानडे बसंती. मग रानडे बसलेली आहे. सो ॲन्युअल डेला ना अगं मुलांना ना मजा करायची असते. म्हणजे लोकांना काय ज्ञान बिन काही नको असं, वर्षभर अभ्यास करून जमलं मज्जा पाहिजे असे. तर माझ्या डोक्यात अशी एक आयडिया आलेली की एक रानडे बसंती नावाची मुलगी आहे आणि तिच्या प्रेमात पडलेला एक मुलगा आहे, साधा बिचारा. आणि तो त्यांचा लव्ह स्टोरी हाऊ दॅट फ्लरिश. ओके. आणि तो बिचारा साधा आहे, त्याला नाही माहिती, त्याला असं वाटतं की मनाची जी सुंदरता आहे ना तीच महत्वाची आहे. हा, बाहेरील रूप इज नॉट इम्पॉर्टंट. दिस इज वॉट त्याचं डोकं आहे. आणि तो खूप पुस्तकं वाचणारा आणि फिलॉसॉफी वगैरे. बट द रिअल लाईफ इज नॉट लाईक दॅट. तुला पण माहिती की नाही, तुम्हाला थोडं ड्रेसअप व्हायला लागतं, तुम्हाला थोडं हे व्हायला लागतं. सो त्याचं ते काय म्हणतो, ती मन तोडते आणि मग हाऊ ही चेंज ओव्हर होतो त्याचा. आणि मग तो एक असा हिरो बनून येतो आणि मग तो रिजेक्ट करतो. सो एक ते अँगस्ट असते ना कॉलेजमधल्या मुलांची की अरे मुली कशा रिजेक्ट करतात, आम्ही पण रिजेक्ट करू शकतो. तर ती अँगस्ट पण होती, कळलं का. आणि आम्ही ती केली आणि आम्ही हिलेरियस त्याच्यावर आम्ही गाणं पण केलं होतं. हां, कारण त्यावेळेला रंग दे बसंती खूप जोरात होता. सो आमचं असं होतं की इसका कुछ तो करते, आणि असं करून ते रानडे बसंती केलं आणि दॅट वॉज हिलेरियस. आणि इतका लाफ्टर, लोक पडत होते हसून. आणि मला वाटलं बस आता मी डिरेक्टर झालो आहे, आता काय बघायला नको मागे, आता मला ॲक्टर वगैरे काय व्हायचं नाही. आणि तो कॉन्फिडन्स घेऊन मी पुढच्या वर्षी गेलो आणि मग मी म्हटलं आता मला कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं बस असं म्हणून मी एक छोटी कॉम्पिटिशन निवडली. म्हटलं मोठ्या कॉम्पिटिशन नको, तर एक अस्तित्व म्हणून एक स्पर्धा असते, तर तिथे मी एक कॉम्पिटिशनला नाटक केलं आणि लकीली मी फायनलला गेलो. वाव. ओके. तर मला असं वाटलं की
आपण ग्रेटच आहोत डिरेक्टर म्हणून, झालंय आता ते बक्षीस आपलंच आहे. आणि मी फायनलला जाऊन हरलो. आणि मला वाईट वाटलं की म्हटलं अरे असं कसं हरलो आपण तर ग्रेट, म्हणजे एवढं लाफ्टर लोक, म्हणजे मी हिरो झालो होतो ओव्हरनाईट. आफ्टर दॅट रानडे बसंती एकांकिकानंतर कॉलेजमध्ये हिरो झालो होतो. इथे कसं काय आपण हरलो. ओके, मग मी त्या एकांकिका वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये बघितल्या ज्या बाकीच्या होत्या त्या. ओके, आणि आय रिअलाइज की यार आपल्याला खूप शिकायचं आहे, आपल्याला अजून खूप इम्प्रूव्ह व्हायचं आहे. सो आय ऑलवेज टेल दिस टू माय काय म्हणतो ना, जे मला असिस्ट करायला येतात किंवा नवीन मुलं कॉलेजमधून येतात, की मी त्यांना नेहमी सांगतो की रंग दे बसंतीने आपल्याला काय दिलंय ना, तर रंग दे बसंतीने आपल्याला डीजे दिलाय. जेव्हा आमिर खान म्हणतो ना की इस कॉलेज की 4 दीवारी में डीजे सुपरस्टार है, बाहर कोई नहीं है, तर बाहेर पडणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा बाहेर पडता ना तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही कदाचित फिश टँकमधले शार्क असाल, पण मग बाहेर समुद्रात जाताना तुम्ही छोटासा मासा आहात. कळलं, बाहेर खूप मोठे मोठे वेल आहेत, ब्लू वेल आहेत आणि मोठे मोठे बसलेत सगळे. सो तुम्ही नाही आहात. हां, यू कॅन बी वेल, म्हणजे असं नाही की तुम्ही नाही बनू शकत, तुम्ही बनू शकता, तुम्ही त्यांनाही खाऊ शकता, बट ते बाहेर पडणं गरजेचं आहे. सो दॅट वॉज अ व्हेरी गुड मुवमेंट. आणि मी येऊन म्हटलं अरे विश्वास असं असं झालं, आणि त्यांच्या सॉलिड आहेत रे एकांकिका आणि माझं काही एवढी बरी नव्हती. तर तो म्हणाला गुड दॅट यू रिअलाइज्ड, आता ह्याच्यावर इम्प्रूव्ह कर. आणि फ्रॉम दॅट मोमेंट आय टूक डिरेक्शन व्हेरी सिरियसली. आणि मी ठरवलं आता मी डिरेक्टरच होणार, आणि आता मी खूप अभ्यास करणार. मग वाचनाची आवड होतीच आधीपासून. वाचनाचा फार एक इंटरेस्टिंग किस्सा आहे, तो मला तुला सांगायचा आहे. सो शाळेत असताना ना मी काही वाचायचो नाही, अभ्यासाचंच वाचायचो. पण एक दिवशी आमच्याकडे ना घरी स्वावलंबनाचं खूप हे होतं की तुम्हाला कळलं पाहिजे, व्यवहार कळलं पाहिजे. तर माझ्या आईने मला पैसे दिले, नंतर तू फी भर तुझी, तुला कळलं पाहिजे एवढी एवढी फी तू भरतोयस, आणि त्याच्यातून उरलेले पैसे घेऊन यायचे, सुट्टे पैसे, ते तुला व्यवहार कळला पाहिजे, नोटा कळल्या पाहिजे सगळं. तर मी आपलं जाऊन फी भरली, त्यांनी मला रिसिट दिली. तर मी आपलं म्हटलं काय एवढ्या रिसिटमध्ये एवढे काय डिटेल्स आहेत. तर त्याच्यात मी बघितलं की लायब्ररी ग्रंथालयाची फी काहीतरी 50 रुपये वगैरे वर्षाची. आणि मी तेव्हा 6वी-7वीत होतो, आणि मला रिअलाइज झालं की 50 × 6-7 म्हणजे 300-350 रुपये आपण ऑलरेडी भरले आहेत लायब्ररीसाठी, एकही पुस्तक नाही वाचलंय. वी हॅव वेस्टेड मनी. मी इमिजिएटली ती पावती खिशात टाकून गेलो लायब्ररीमध्ये, आणि तिकडे मॅडम होत्या, ते म्हणाला कुठलं पुस्तक पाहिजे. मला माहिती नाही कोण लेखक काय, काही माहीत नाही. मी म्हटलं सगळ्यात जाडं पुस्तक कुठलं तर ते द्या. तर त्या म्हणाला की नाही जाडं नाही, असं नाही, तुला काहीतरी माहिती पाहिजे, नाव सांग मला कुठलं कोणाचं देऊ, पु ल देशपांडे देऊ, वि स खांडेकर देऊ, हे देऊ ते देऊ, काय म्हणजे. मी म्हटलं हा खांडेकरांचं द्या असं मी म्हटलं. तर मग त्यांनी मला काहीतरी शोधून ययाती वगैरे काहीतरी दिलं, आणि मी घेतलं. आणि मी पहिलं किंमत बघितली, हां, आणि मग तिथून ना मी नोट करायचो की 100 रुपयाचं वाचलं, 200 रुपयाचं वाचलं, 350 रुपये वसूल करण्यासाठी 350 रुपये वसूल करायचे. आणि प्लस नंतरचं कॅल्क्युलेशन हे होतं की माझे मित्र पण वाचत नाहीयेत, ते पण वाया घालत, त्यांचे पण वसूल करायचे आपल्याला, बिकॉज शाळा लुबडते. 50 रुपये घेऊन शाळा लुबडते. ओके, कारण माझे सगळे कझिन्स पण माझ्या शाळेत होते. सो माझं असं की त्यांचे पण पैसे ते नाही वाचणार आहेत, ते मूर्ख आहेत, तर आपण सगळ्यांचे पैसे कसे वसूल करूया, असं म्हणून मी पुस्तक वाचायला लागलो. दॅट वॉज माय मोटिवेशन, हॅबिट सुरू झाली तुझी. हो. आणि मी ते वाचायला, आणि मग आवड ऑब्व्हियसली निर्माण होते, आणि पुस्तकं काय म्हणू जीव आहेत बेसिकली. आणि मग कॉलेजमध्ये गेल्यावर तर ॲज अ ट्रेनिंग म्हणून वाचायला लागलो की नाही आपण ॲज अ ट्रेनिंग वाचायला पाहिजे. भाषा कशी शुद्ध होईल, कमांड कसा येऊ शकतो भाषेवर. कारण उद्या आपण ॲज अ डिरेक्टर म्हणून जर बसलोय आणि समोरच्याला काही गोष्टी सांगायच्या, तर आपल्याला गोष्टी माहिती असायला पाहिजे. आणि नॉट ओनली फक्त प्रमाण भाषा, ग्रामीण भाषा काय. मी कोकणातला आहे, मला मालवणी बऱ्यापैकी येते कारण घरी बोलायचे, पण विदर्भात काय बोललं जातं, तिथे काय परिस्थिती आहे, काय नाही. आणि तिथून ना ऑब्झर्वेशनच्या गोष्टी सुरू झाल्या. म्हणजे मी
मला आठवते की मी असंच रेल्वेचं तिकीट काढून ना कुठेही जायचो टू ऑब्झर्व. म्हणजे मी एकदा एका 5 स्टार हॉटेलमध्ये पण गेलो, ताजमध्ये. कॉलेजमध्ये असताना मी ताजमध्ये गेलो ह्याच्यासाठी की मी असा विचार केला की उद्या ॲज अ डिरेक्टर म्हणून आपल्याला ताज हॉटेलमध्ये एखादा सीन डिरेक्ट करायचा आहे, तर आपल्याला माहिती पाहिजे की ताज हॉटेलमध्ये असतं काय. नाहीतर आपण तेच आमचं शिवसागर पार्ल्यातलं डोसा मागवायचा, तेवढंच आपलं आहे. फार तर चीज डोसा, त्याच्या पलीकडे बजेट नव्हतं. सो असं काहीतरी जाऊन काहीतरी करायचं. सो मी मग धारावीच्या झोपडपट्टीत जा, मग कधी पोस्ट ऑफिसला जा, मग एकदा एअरपोर्टला बाहेरून जा, ह्याच्यासाठीच की हेच स्वप्न की आपल्याला काहीतरी इथे सीन डिरेक्ट करायला लागला तर कसं. म्हणजे तोपर्यंत तू डिरेक्टर हे ठरलं होतं, ऍक्टर साईड बाजूला ऍक्टर गेला, तो ऍक्टर कधीच तो मागे गेला. आणि मग ते काही लोक म्हणजे मित्र म्हणायचे की अरे तुझा ना कॉमिक सेन्स चांगला आहे तर तू कर ना, का नाही, डिरेक्टर ऍक्टर पण असतात, दोन्ही करू शकतो. म्हणलं नाही, मला आता फोकस नाही हलवायचं आहे, मला डिरेक्टरच व्हायचं आहे. सो मी एवढं तर करीन, थिएटरमध्ये करणारच आहे. नाटक माझं एक सुरू राहील. ओके. आणि नाटकाचं मला कळलंय कॅल्क्युलेशन काय की नाटक एकदा बसवलं की त्याच्यानंतर डिरेक्टरचं काम संपतं, मग त्याचं पाकिट येत राहतं. सो दॅट इन्कम इज फिक्स सेट. सिरियल मला नाही करायची आहे, टीव्ही सिरियल मला नाही करायची आहे, कारण माहित नाही तेव्हा मला का असं काही हेच नव्हतं, म्हणजे आवड पण नव्हती आणि राग पण नव्हता सिरियल. मग सिनेमा करायचा. मी म्हटलं हा सिनेमा आणि नाटक असं आपण एक धरून चालू. तर या स्वप्नातच होतो आणि मी माझं सुरूच होतं काहीतरी अपग्रेडेशन स्वतःचं, की आपण काहीतरी असं डिरेक्टर बनूया, असं करूया तसं करूया. अँड देन कम्स द रियालिटी पार्ट ऑफ इट ना, की ठीक आहे आपण म्हणजे मी म्हणाल ना DJ, की कॉलेज इज अ व्हेरी, मी म्हणेन ना सगळ्यात स्वस्त जागा कुठली असेल तर ते कॉलेज असतं. कारण आपण खिशात पैसे नसले ना तरी मित्र असतात, कोण ना कोणतरी असतो, एक श्रीमंत मित्र असतो जो सगळ्यांना सांभाळतो. हो, जो मिसळ खायला घालतो, समोसा खायला घालतो, तो आपल्याला पिक्चरला घेऊन जातो, सगळं करतो. कळलं की मग किंवा गर्लफ्रेंड असते ती खर्च करते, ते सगळं असतं. एकदा कॉलेजच्या बाहेर पडलो की मग गेम ओव्हर होतो. आणि मग जसं ग्रॅज्युएशन संपलं तोपर्यंत घरच्यांना पण अंदाज आला होता की हा फसवतोय, हा काही CA BA काही करत नाहीये, कारण CA 12वी नंतर सुरू होतं आणि ते दिसलं पण असतं अभ्यास करता. हा, आणि हा काही करत नाहीये. मग तेव्हा मग मी नवीन पुढी बांधली की मी MBA करणार आहे. आणि तेव्हा नवीन म्हणजे त्यावेळेला ट्रेंड होता. म्हणजे आता जसं की सगळेच MBA तसं नाहीये, तर दे स्टील बिलीव्ड मी. ओके. सो मग तिकडे मी असं म्हणेन की मी तिथे बरा ऍक्टर होतो. सो दे स्टील बिलीव्ड मी. आणि एक दिवशी मग बसवलंच मला समोर आणि मला सांगितलं की आता लास्ट इयर आहे, ग्रॅज्युएशन आहे, काय प्लॅन आहे, कुठल्या कॉलेजमध्ये घेणार MBA साठी, काय घेणार, मला सांगायचं. मग मी शेवटी सांगितलं की नाही मला डिरेक्टर व्हायचं आहे. म्हणजे काय व्हायचं. म्हटलं नाही तो डिरेक्टर असं 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 करतो. तर माझ्या वडिलांनी मला फार इंटरेस्टिंग प्रश्न विचारला, काय करतो डिरेक्टर. मी म्हटलं बघा ॲक्टर असतो त्याला सांगायचं की असं असं कर, मग कॅमेरामॅन असतो त्याला सांगायचं असं असं मला शॉट पाहिजे, असं असं हे. मग जर ॲक्टर, कॅमेरामॅन, आर्ट डिरेक्टर आणि कोण कोण तू जे म्हणालास त्यांना तुलाच सगळं सांगायचं आहे, मग त्यांना तू का घेतोयस. असे लोक ते लोक का नाही ज्यांना सगळं येतं, मग डिरेक्टरची गरजच नाही लागणार ना. सो आय वॉज लाईक, तुम्ही डिरेक्टरला आयडेंटिटीज ही संपून टाकली, डिरेक्टरची व्हॅनिश करून टाकली, की सगळ्यांनी आपापली कामं केली तर डिरेक्टर कशाला पाहिजे. आणि मी म्हटलं की तुम्हाला नाही कळत आहे, तुम्ही या क्षेत्रातले नाही आहात, मला तुम्ही त्रास नका देऊ, मी डिरेक्टर होणार आहे. अँड ही गेव मी अल्टिमेटम की बस झाली तुझी नाटकं, कॉलेजमध्ये केलं, सगळं केलं, ठीक आहे, बक्षिसं मिळाली, काय तुला फेमस, काय तू कॉलेजमध्ये झाला, जे काय झाली सगळी नाटकं बस झाली. आपण मध्यमवर्गीय घरातले आहोत, मला एक फिक्स सॅलरी पाहिजे म्हणजे पाहिजे. अँड तू हुशार आहेस तर तू अभ्यासाकडे लक्ष दे. हे या क्षेत्रात जाऊन व्यसनं लागतात, हे लागतात, ते टिपिकल एक मराठी घरातलं वातावरण.
लुक ॲट युअर, तुझी बहीण बघ, तुझा काय चुलत भाऊ बघ, हे बघ ते बघ, सगळ्यांची उदाहरणं देऊन झाली. आणि मला असं सांगितलं की यू विल बी अ फेलियर इन दॅट एंटायर फॅमिली अँड यू विल बी अ शेम, की एवढा हुशार असून वाया गेला, तू असतास तर मी तुला काही बोललो नसतो, असं मला वडील म्हणाले. आणि मग मला अल्टिमेटम दिला की ठीक आहे, आता तू ग्रॅज्युएशनची परीक्षा देतोय आणि 3 महिन्यात रिझल्ट लागेल. या 3 महिन्यात तू जर काहीतरी ते काय डिरेक्टर तुला काय करायचं आहे ते करून दाखवलंस तर मी तुला 1 वर्ष देईन वाया घालवायला. त्या 1 वर्षात तू काय केलंस तर मग पुढचं पुढे, त्याच्यापेक्षा जास्त मी तुला देणार नाही. मी ऑलरेडी एका साहेबांशी बोललो आहे आणि त्यांनी एका बँकेत नोकरी तुझ्यासाठी फिक्स केलेली आहे. बँक ऑफ बडोदा होतं, बँक ऑफ बडोदामध्ये फिक्स केलेली आहे. सो तू जर या 3 महिन्यात काही नाही दाखवलं, गपचूप छान फॉर्मल घालायचे, बँक ऑफ बडोदामध्ये जाऊन बसायचं. अँड आय गॉट स्केर्ड. मला असं झालं की मी गेले 3-4 वर्ष जी तयारी करतोय एक डिरेक्टर होण्याची, ते संपलंय आता. आता ह्यांना कळलंय की काय, मग काय करायचं. आणि सगळ्या कॉलेजच्या मित्रांना काही लोक इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागले होते. आणि आमच्याकडे ना एक का माहीत नाही पण एक ते आहे की वी डोंट टेक एनीबडीज हेल्प. ॲक्च्युली घ्यायला पाहिजे. म्हणजे आता मी म्हणालो असं की सगळे सिनियर पण होते कॉलेजमध्ये, तर त्यांना फोन करू शकलो असतो की अरे बघा ना काहीतरी कुठेतरी तुमच्या ओळखीने लागेल वगैरे, पण कोणीच नाही करत. का नाही करत मला नाही माहिती. मग त्यावेळेला मी पण नाही केले, पण मी माझे जे बरोबरचे होते ना त्यांना मी सांगितलं अरे मला ना काहीतरी लवकरात लवकर या 2 महिन्यात काय पटकन झालं पाहिजे काहीतरी. मग अरे नाही रे आता नाही, आता फिल्मचं ऑलरेडी फ्लोअरवर गेले आहेत मे महिन्यात, कसं होणार काय होणार. मग खूप वाया तेव्हा पण मी कुठलीतरी एकांकिका बसलो होते कुठल्यातरी स्पर्धेसाठी. आणि मला एका मित्राचा फोन आला, म्हणाला की एक रियालिटी शो येतोय. एकापेक्षा एक? हो, एक रियालिटी शो येतोय तर तू करशील का. म्हटलं ते काय असतं. तर म्हणे अरे टीव्हीवर. म्हटलं मला नाही करायचं आहे हे असं टी व्ही बीव्ही मला नाही करायचं, फिल्म का बंद आहे यार, क्या तुम गैस असं. तर अरे नाही तू मूर्खपणा नको करू, तू जा. आणि मी म्हटलं ठीक आहे विचार करतो. आणि मग माझा दुसरा मित्र म्हणाला की तू विसरलायस का अल्टिमेटम, जर तू हे पण नाही केलंस तर तुला काहीच नाही करायला मिळणार आहे. सो तू गपचूप जा, मे बी तुला आवडेल. ओके. आणि मग ते असं ना की चल बघूया जाऊन. हा इवन आय थॉट की अरे जसं मी नाट्यमंडळात घुसलो होतो ना तसं एकदा घुसूया तरी इंडस्ट्रीमध्ये तर घुसूया पुढचं पुढे असं म्हणून मी गेलो इंटरव्ह्यूला हात हलवत, टी शर्ट आणि जीन्समध्ये. मला माहिती नाही इंटरव्ह्यू देतात वगैरे. मी गेलो तर तिथे ते डिरेक्टर होते एकापेक्षा एकचे. तर मी ते म्हणाले काय करतो. म्हटलं एकांकिका डिरेक्ट केल्यात, हे केल्यात, ते केल्यात. ओके, रियालिटी शोबद्दल काय माहिती आहे. म्हटलं तसं फार माहिती नाही आहे, मी इंडियन आयडल बघितलं आहे, KBC बघितलं आहे, बाकी मराठीत तर म्हटलं मला काय तेवढं नाहीच आहेत रियालिटी शो असे. मग मी त्यांना विचारलं काय करायचं असतं, तर त्यांनी मला एक बेसिक समजवलं. म्हटलं ठीक आहे. तर मी म्हटलं ओके मग सर आता पुढे काय. तर ते म्हणाले अरे ते सर आहेत, तुला सरांना भेटायला लागेल. म्हटलं हां ठीक आहे, तुम्ही सांगा कोणते सर आहेत आणि कुठे आहेत, मी जातो भेटायला. तर मग त्यांनी मला एक ॲड्रेस दिला कागदावर लिहून. म्हणाले इथूनच जवळ एक सेट आहे, तू जा आणि तिथे जाऊन सरांना भेट. तिथे एक माणूस होता, त्याला सांगितलं या माणसाला भेट, तो तुला सरांकडे घेऊन जाईल. म्हटलं ठीक आहे. कोण असतील सर, बघूया काय, जाऊया. आणि मी आपलं गेलो तिथे शूटिंग चालू होतं. मला फार गंमत वाटली, व्हॅनिटी व्हॅन थांबल्या आहेत आणि शूटिंग आहे. पुन्हा तुझ्या स्वप्नाच्या जवळ गेला. हां मी म्हटलं यार मला इथे काम करायचं आहे, हे आपल्याला पाहिजे आयुष्यात. आणि मी आपलं गेलो आणि तो माणूस म्हणाला हां चल सर आतमध्ये आप जाओ अंदर. आणि मी दरवाजा उघडलो, सोनाली ऑलमोस्ट हार्ट अटॅक होता मला. माझ्यासमोर सचिन पिळगावकर. अँड आय वॉज लाईक अरे हे सर आहेत आणि आता हे माझा इंटरव्ह्यू घेणार आहेत, मी काय बोलणार आहे या माणसासमोर. म्हणजे जो एक कॉन्फिडन्स मी जो म्हणतोय ना की असतो ना आपल्याला की अरे काय कोण आहे, आपण डहाणूकर कॉलेजमध्ये डिरेक्टर आहे यार, छोटा आदमी आहे का, असा एक जो कॉन्फिडन्स असतो ना खाली गेला, खाली म्हणजे संपला होता. आणि मला काय कळेच ना. आणि पण त्यांनी मला खूप कम्फर्टेबल केलं
मग ते बसले होते, ते जेवत होते. ते मला म्हणाले तू जेवणारस का? म्हटलं नाही. अरे नाही, माझ्या घरून डबा आलाय. तर मला तिथे जरा आईस ब्रेक झाला की अरे सचिन पिळगावकर मला जेवायला बोलवत आहेत. अँड त्यांनी नॉर्मल गप्पा मारायला सुरू, त्यांनी मला काही कामाचं नाही विचारलं, त्यांनी मला नॉर्मल गप्पा मारायला सुरुवात केली. अरे माणगावकर, मग तू कुठला माणगावकर, माणगावचा का? म्हटलं नाही, देवगड. अरे वा वा, कोकण, अरे मस्त, मला आवडतं कोकण, सिनेमॅटिक आहे, हे आहे ते, कुठले पिक्चर सिनेमे बघतोस वगैरे वगैरे. मग मी आपलं इम्प्रेस करायचं असतं ना, सर मी शोले बघितल्या आणि मग मी सर तुमचं हे पण हा बनवा बनवी तर काय बघायलाच नको रे. तर ते म्हणाले नाही मस्का नको लावू, खरं खरं सांग कुठले बघतो. तर लकीली काय ना, बिकॉज आय वॉन्टेड टू बिकम अ डिरेक्टर, मला मी वर्ल्ड सिनेमा पण काय काय बघायला लागलो होतो. तर मग मी इंग्लिश 2-3 सिनेमांची नावं सांगितली. तेव्हा कुठे बघितलेस? म्हटलं सर ते मित्रांकडून ना CDs आणि हे करून करून बघितले. हा मग काय आवडलं त्यातलं? तर मी म्हटलं सर मला या गोष्टी आवडल्या. आणि मग तिथून ना इट स्टार्टेड लाईक एक काय म्हणू लेजंड डिरेक्टर अँड देन एक होतकरू ज्याला डिरेक्टर बनायचे. तर आम्ही त्या डिरेक्शन पॉइंट ऑफ व्ह्यूने गप्पा सुरू झाल्या आणि आम्ही लिटरली एकापेक्षा एक किंवा डान्स शो, रियालिटी शो याच्याबद्दल एकही वाक्य बोललो नाही. ही वॉज टेलिंग मी अबाउट की कॅमेरातून गोष्ट कशी सांगतात. कारण मी त्यांना असं विचारत होतो की तुम्ही ऍक्टिंग पण करता तुमच्या पिक्चरमध्ये, तर ते कसं करता? कारण डिरेक्टर तर कॅमेराच्या मागे असतो ना. तर ते मला सांगायला लागले की नाही मी असं कोरिओग्राफ करतो, मग हे करतो ते करतो. इट वॉज लर्निंग एक्सपिरियन्स. आणि ते सगळं झालं. मग ते मला म्हणे ओके चल मी जातो, माझा आता काय शूट आहे. आणि माझं असं झालं इंटरव्ह्यू. तर ते म्हणाले झाला इंटरव्ह्यू, तू ये उद्यापासून, फक्त मला एक गोष्ट पाहिजे की आय नीड 1 year ऑफ कमिटमेंट. तर मी म्हटलं की सर म्हणजे नाही तू 1 वर्ष माझ्याकडे काम करायचं. कारण असं होईल की 2-3 महिने तू काम करणार, तू माझ्याकडून शिकणार आणि कुठेतरी जाणार. असं कसं? इफ आय एम टीचिंग यू समथिंग देन आय वॉन्ट इन रिटर्न ऑल्सो. तर मला काय कळलं नाही तेव्हा ऑनेस्टली. मी म्हटलं हा ठीक आहे. आणि बाहेर आलो आणि मला असं झालं लिटरली ही ऑफर्ड मी जॉब फॉर 1 year. त्यामुळे तुला जे बाबांनी अल्टिमेटम दिलं होतं ते क्लिअर होतं. हा, तर मला असं झालं ओ शिट झालं सेट. आणि मला 2 मिनिटं असं झालं की परत जाऊ का आतमध्ये एकदा कन्फर्म करायला की खरं आहे ना, नाही तर घरी जाऊन पचका व्हायचा. सो मी ओके, मग मी त्या दुसऱ्या सरांना फोन केला, म्हटलं हो ते झालंय सरांबरोबर बोलणं, लॉक आहे. हां तू परवा ये, परवापासून. अँड देन माय जर्नी स्टार्टेड. आणि माझ्या घरच्यांनी विश्वास नाही ठेवला. त्यांना असं वाटलं की मी फेकतोय. जसं मी सायन्स सांगून कॉमर्सला घेतलं, जसं मी CA सांगून MBA सांगून फक्त BCom आहे मी, काही गेलं नाही. सो मी फेकतोय. सो आय वॉज लाईक नाही खरंच आहे. आणि मग ते शूटिंगला उठून जाणं वगैरे वगैरे. स्टील दे वर नॉट बिलिव्हिंग. कारण मी ना लायब्ररीत अभ्यास करतो असं सांगून CAचा जायचो रिहर्सलला. सो त्यांचं असं की हा काही करू शकतो, हा घरातून पुस्तकं घेऊन जाऊन तिकडे काही करू शकतो, नाटक करू शकतो, तर हे पण नाटकच आहे. आणि मग मला वडील म्हणाले की काय आहे तुझं 15-20 दिवसांनी? मी म्हटलं अहो खरंच आहे. नाही मग कुठे काय ते ऑफर लेटर आणि हे सगळं कुठे? मी म्हटलं ते नसतं आमच्या इंडस्ट्रीमध्ये. तर वडील तुमची इंडस्ट्री, तू इंडस्ट्रीचा झालास? म्हटलं हो नाही आहे. तर मी म्हटलं हो मी पिळगावकरांबरोबर काम करतो. तर म्हणे की काय प्रूफ काय? तेव्हा काही फोन नसतं, काही फार क्रेझही काहीच नाही. आणि ना काय होतं की शूट थोडं आधी होतं ना गं, म्हणजे एक 15-20 दिवस आधी होतं. मग नंतर शो यायला लागतो की बाबा शो आलाय बघा, हा शो आहे, किंवा त्यातलं काही सिक्रेट सांगितलं की ते शेवटी नामावळी आपल्या लिस्ट येते, त्याच्यामध्ये नाव येईल. बरं त्याची खात्री नाही, बिकॉज आय वॉज इंटर्न काइंड ऑफ अ थिंग, की नाव येणार नाही येणार काही आपल्याला आयडिया नाही. तर मी आपला त्यांना सांगतो की नाही. आणि देन द डे अराइव्ड की मला पहिला चेक मिळाला, माझा पे चेक. आणि मी असं बघितलं आणि त्याच्यावर सचिन पिळगावकरांची सही होती. अँड आय वॉज लाईक आता मी घरी जाऊन दाखवतो, हे बघा कोण आहे मी, बघा तुम्हाला तुमच्या पूर्ण खानदानात कोणाला सचिन पिळगावकरांनी साईन करून दिलाय का चेक. आणि आय वॉज लाईक मी दाखवला घरी जाऊन. आणि देन स्टील
माय आई वॉज व्हेरी हॅपी आणि तिला विश्वास पटला. वडिलांना विश्वास नव्हता. वडिलांना असं वाटलं की हा फ्रॉड आहे, ह्याने हा चेक पण फ्रॉड करून आणला असेल, ह्याचा काय भरोसा नाही. सो मग लिटरली मला एका शूटला घेऊन जायला लागलं त्यांना, म्हणजे माझ्या आईवडिलांना. दॅट वॉज द ओनली शूट माझे आईवडील आले होते, त्याच्यानंतर ते कधीच आले नाही. मी घेऊन गेलो आणि मग मी बाकी त्यांना शूट बीट दाखवलं. मग घाबरत घाबरत सचिनजींना विचारलं की सर माझे आईवडील, हां अरे बोलो बोलो बोलो. आणि मग मी त्यांना बोलवलं आणि सचिनजींनी माझी एवढी तारीफ केली त्यांच्यासमोर आणि आय वॉज लाईक हां आता माझं करिअर सेफ आहे, आता मी करिअर करू शकतो. बिकॉज नाव ॲटलिस्ट माय वडील विल बिलीव्ह हिम. ओके, मला कदाचित नाही बिलीव्ह करत असतील. आणि मग त्या दिवसानंतर ना तो विरोध मावळला. क्या बात आहे. की हा म्हणजे ठीक आहे, ही इज इन गुड हँड. म्हणजे बिकॉज एकापेक्षा एक पण ना बिकेम अ व्हेरी बिग ब्रँड. इट वॉज व्हेरी पॉप्युलर शो. मग हळूहळू ते गोष्ट पसरायला लागते ना की अरे हा आता इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, मग ह्याचं नाव येतं आहे, टी व्हीवर नाव येतं आहे वगैरे वगैरे. मग फोन येतात नातेवाईकांचे, अरे हा केतन माणगावकर म्हणजे तोच आहे. आणि माणगावकर बिंग अ व्हेरी डिफरंट सरनेम लगेच रजिस्टर होतं. तर हा तो आपलाच आहे का? हो हो आपलाच आहे. असं करून ते हळूहळू एक एक इंटरनल आमच्या फॅमिलीमध्ये हवा निर्माण होते की अरे अच्छा हा आहे का हवा. आणि मग तिथून ते सुरू झालं. अँड आय गेव माय कमिटमेंट टू हिम. मी 1 वर्ष त्यांच्यावर काम केलं. आय डिड 2-3 सीझन्स ऑफ एकापेक्षा एक. पण त्याच्यानंतर 1 वर्ष झालं मी त्यांना सांगितलं की सर मला आता दुसरीकडे जायचं आहे. ते म्हणाले का? तुला काही ते मजा नाही येते? मी म्हटलं नाही सर असं नाही आहे, वेगळं करायचं आहे काहीतरी. काय वेगळं करायचं आहे? म्हटलं समथिंग इन रियालिटी शो, बिकॉज आय एम लाइकिंग द रियालिटी शो. हां मला मजा येते. 2-3 महिन्याचा सीझन असतो, 3 महिन्यानंतर काहीतरी वेगळं. म्हटलं आता मला डान्स शो झाला, आता मला काहीतरी वेगळं करायचं. अँड देन आय स्टार्टेड 1 by 1 रियालिटी शोज जे आत्तापर्यंत करतोय. नाव इट्स 17 years. खूप भारी. यातनं ना मला काही गोष्टी आता थोड्याशा एक हायलाईट करायच्या आहे. आपण बघितलंय की लेजंड सचिन पिळगावकर सर यांच्याशी खूपदा आपण गप्पा मारलेल्या आहेत आणि त्यांच्या गप्पांचे अनेक व्हिडिओज तुमच्यापर्यंत आलेले आहेत. आणि बऱ्याचदा लोक त्यांच्या व्हिडिओजला बघून वन सायडेड जे काही बोलतात. इथे सरांची एक तुम्हाला अशी बाजू ऐकायला मिळाली आहे की त्यांच्यासोबत काम केलेल्या व्यक्तींनी त्यांच्या कामाची पद्धत आपल्याला सांगितली आहे. त्यामुळे आपल्याला नाही माहिती पडद्याच्या मागे काय घडतं. ते जे बोलतात त्याला तुम्ही अंडरलाईन करतात आणि त्यावरतून तुमची मतं बनवत असतात. पण खरंच केतन थँक्यू सो मच की तू सरांची ही बाजू आम्हाला सांगितलीस. आणि जे नेहमी म्हणतात ना की सर काय स्वतःचंच कौतुक करत असतात, हा टोमणा त्यांना मारला जातो. पण सरांनी तुझं किती केलेलं कौतुक आहे ते पडद्याच्या मागे होतं, ते आज तू पडद्यासमोर आणलंय. पण मला असं म्हणायचं का नाही करायचं त्यांनी कौतुक स्वतःचं? ही इज अ लेजंड आणि ते त्या सगळ्या लेजंड्स बरोबर त्यांनी काम केलंय. तर आता मी जर उद्या अभिमानाने हे सांगेन की अरे सोनाली माझी मैत्रीण आहे, ओके, तर ह्याचा अर्थ असा आहे का की मी जी एक फेमस आरजे सोनाली आहे तिचं नाव घेऊन ना मी फेमस होऊ पाहतोय किंवा मला काहीतरी असं दाखवायचं आहे, असं नाही आहे. सी वी आर इन अ सेम सर्कल. आपण एकमेकांना ओळखू शकतो. सो ते पण ज्या ज्या कलाकारांची नावं घेतात त्यांनी त्यांच्यावर वेळ घालवला आहे, तसा बॉन्ड स्पेंड केला आहे, त्यांचं आहे. आणि मला असं वाटतं की तू एक अजून ती गोष्ट पण हायलाईट करायला पाहिजे की सर किती परफेक्ट आहेत त्यांच्या कामाबद्दल किंवा त्यांच्या कामाबद्दल त्यांना जे परफेक्शन आवडतं त्याबद्दलचा तो किस्सा ऐकायला आवडेल मला. एक फार छान किस्सा आहे. म्हणजे मी म्हटलं तसं की मी जस्ट कॉलेजमधून पासआउट होऊन गेलो होतो. मला फार नॉलेज नव्हतं, म्हणजे डान्सबद्दल तर फार नव्हतं, इवन म्युझिकबद्दल पण नव्हतं. तर एकापेक्षा एक मध्ये काय व्हायचं की सचिन सरांच्या ना कमेंट्स असायच्या, तर त्यात ते असं म्हणायचे की जिथे तिहाई होती तिथे तुम्ही असं केलं तसं केलं. तर आम्ही ना त्याच्यावर व्हिडिओज टाकायचो की तुम्ही चुकलात, तिहाईला चुकलात, तर तो तिहाईचा व्हिडिओ काढून तिथे टाकायचो. सचिन म्हणजे प्रेक्षकांना पण समजेल की कुठे चुकले. तर एकदा माझ्याकडून अशी एक चूक झालेली की मी अशा एका कमेंटवर भलताच व्हिडिओ लावला, कारण त्यांनी ना ऍक्शन केलेली, तर मी त्यांच्या ऍक्शनला मॅच करून तो एक काहीतरी व्हिडिओ टाकला जो ऍक्च्युली स्टेप वेगळी होती आणि सर दुसऱ्या स्टेपबद्दल बोलत होते. तर सरांनी मला बोलवलं ऑफिसमध्ये आणि मला म्हणाले की केतन एक तर ते अहोजाव करायचे, तर केतन तुम्ही जे केलंय ना ते चुकलंय. म्हटलं सॉरी सर मला माहिती नव्हतं. आणि आय सेड व्हेरी कॅज्युअली की हां सॉरी सर परत नाही करणार. तर ते म्हणाले नाही तसं नाही, काय होतं तिथे सचिन पिळगावकर बोलतायत, म्हणजे मी बोलतोय आणि मी केलेली कमेंट आहे. लोकांना नाही कळत की एडिट तुम्ही केलंय किंवा दुसऱ्या कोणीतरी केलंय. लोकांना असं वाटेल मी चुकीचं बोलतोय. तर थोडासा तुम्ही त्याचा अभ्यास करा, माहिती नसेल तर कोणाला तरी विचारा, मला विचारा, माझा नंबर घ्या,
मला डायरेक्ट विचारा किंवा मला एडिटला बोलवा, मला दाखवा आणि मग करा. आणि मी म्हटलं सर ऑनेस्टली एक सांगू, मला ना त्यातलं कळत नाही फार. तर त्याच्यानंतर सोनाली गंमत सांगतो तुला की त्या माणसाने पटकन आतमधून पेटी आणली, तबला आणला आणि मला संगीतातल्या 4-5 गोष्टी तिथे वाजवून दाखवल्या. ह्याला तिहाई म्हणतात, हे समेवर येणं म्हणजे काय हे असतं, किंवा ताल जे मी म्हणतोय त्रिताल काय असतो हे काय, हे मला वाजवून दाखवलं आणि मला म्हणाले आता हे लक्षात ठेव. आणि आय वॉज अमेज्ड. आणि त्या वेळेला जे लक्षात राहिलं ना ते मला खूप पुढे हे झालं. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कुठल्याही गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. असंच रँडमली यू कॅनॉट पुट ऑन अ मीडिया, कारण लोक बघतायत. सो इतका तो माणूस हुशार आहे आणि तो पास ऑन करतो नॉलेज, तर ते आपण घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. व्हेरी ट्रू, खूप छान सांगितलंस आणि थँक्यू सो मच. कारण की आजपर्यंत सचिनजींनी आपण बोलताना बघितलंय, पण सचिनजींबद्दल जेव्हा कोणी काहीतरी काम करणारी व्यक्ती सांगते तेही ऐकणं गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे की यानंतर तुम्ही त्यांच्याबद्दल जे काही वाक्य लिहाल त्यानंतर एकदा नाही 1000दा विचार कराल. केतन, तू टीव्ही इंडस्ट्रीकडे कसा वळलास ते सांगितले आणि मागील 17 वर्ष तू एंटरटेनमेंट इंडस्ट्री गाजवतोय. रियालिटी शोज म्हणजे बिग बॉस आता सगळ्यांना माहिती आहे, पण बिग बॉसच्या आधीचे शोज देखील तू केले. हिंदी बिग बॉस केलंय, सेलिब्रिटी मास्टर शेफ पण तू केलंय, आता राईज पण केला, तो राईज अँड फॉल. म्हणजे इतके सगळे शो करत असताना बिग बॉस हा शो मात्र अत्यंत वेगळ्या फॉर्मॅटचा आहे. आणि ह्या शोबद्दलची जी क्युरिओसिटी आता सध्या आपल्या देशात निर्माण झालेली आहे ती बघता तुला काय वाटतं की बिग बॉसमुळे तुझं आयुष्य कसं बदललं? खरं म्हणजे मी तुला सांगू की मी बिग बॉस करण्याआधी मी बिग बॉस कधी बघितला नव्हता. सो आय हॅव नेव्हर वॉच्ड बिग बॉस. मी वेगवेगळे रियालिटी शोज करत होतो, डान्स शोज करत होतो, ढोलकीच्या तालावर सारखा एक वेगळा लावणीचा रियालिटी शो केला मी. झुंज मराठमोळी सारखा शो केला ज्याच्यामध्ये टास्क होते, सगळं होतं. सो जे बिग बॉसचे मेकर्स होते ना हिंदीचे, त्यांनी झुंज मराठमोळी बघितला होता. ओके. आणि ते मराठी म्हणजे ज्याला मराठी इंडस्ट्रीचं नॉलेज आहे, ज्याला मराठी कल्चरचं नॉलेज आहे, तर एंडमॉलचे लोक तसा एक व्यक्ती शोधत होते की जो बिग बॉसमध्ये करू शकेल. ओके. आणि झुंजमुळे त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की अरे बिग बॉस नावाचा शो येतोय, तू करशील का? अँड आय वॉज लाईक की काय करू. तर माझी आई बिग बॉसची खूप मोठी फॅन होती. तिने सगळे ते सीझन्स वगैरे बघितले. आणि मी ऑलवेज, आपण नाही काय लोक म्हणतात काय बघते असं आपण एक करतो ना, तसं मी पण करायचो. आय एम व्हेरी ऑनेस्ट अबाउट इट. कारण मी बघितलंच नव्हता किंवा कधी जेवताना असं लागलं तर. अँड देन आलं तर आई मला म्हणाली अरे एवढी मोठी अपॉर्च्युनिटी आहे, का नाही करायचं. सो माझं ना तेच आहे परत की जे लोकांना नाही करायचे ते मला करायचंय. ओके. सो आय वॉज लाईक की मला का नाही इतके दिवस मी बघितला, किंवा लोक का या शोला हे करत असतील, नावं ठेवत असेल, शिवाय काय जे काय करत, जाऊन बघूया. आणि मीटिंगला गेलो. अँड मी पहिली मीटिंग केली आणि त्यांनी मला सांगितलं की यू आर देअर, लाईक यू आर देअर. तेव्हा मी खूप छोटा पाठ करायचो. म्हणजे मी फक्त महेश मांजरेकरांचे जे आपण विकेंडचा डाव म्हणायचो आम्ही त्यावेळेला, तर ते 2च एपिसोड मी डिरेक्ट करायचो. मी मेन शो नाही डिरेक्ट करायचो पहिल्या सीझनला. त्याला हिंदी मधले जे आधी करणारे होते ते करायचे, कारण ऑब्व्हियसली दे वॉन्टेड टू एस्टॅब्लिश द फॉर्मॅट आणि सगळं. आणि मी तो पहिला सीझन केला आणि तो गाजला. ऑब्व्हियसली बिग बॉसचा पहिला सीझन गाजला, त्यांना माझं काम आवडलं. आणि लास्ट डे ऑफ बिग बॉस मराठी आम्ही लोणावळ्याला होतो. तर ते मला आठवते एंडमॉलचे CEO होते रेगे सर. ते मला म्हणाले की ऐक तू ह्याच्यानंतर काय करतोयस. मी म्हटलं काय नाही आता मुंबईला जाणार. म्हणत तसं नाही, करिअरमध्ये काय करतोय. म्हटलं नाही विचार नाही केला. म्हटलं सर मी नाही विचार करत, मला आय गो विथ द फ्लो मेजरली आणि मला काहीतरी वेगळं करायचं आहे. तर ही साईड एक काम कर, मला सोमवारी येऊन भेट आणि हिंदी बिग बॉस करूया. म्हटलं सर मला नाही करायचं आहे. आणि ही वॉज शॉक्ड. ते म्हणाले तुला माहिती आहे मला कुठून कुठून फोन येतात की हिंदी बिग बॉस करायचं, हिंदी बिग बॉस करायचं, तू ब्लेटंटली नाही म्हणतोयस. म्हटलं सर आता झाला नाही एक परत काय. तर की ओके युअर चॉईस. आणि मी तिथून निघालो
आणि मग नंतर त्याच्यानंतर मी वेगळंच काहीतरी करत होतो. मी वेगळेच शो करत होतो. मी एक अप्सरा अली नावाचा शो करत होतो झी युवावर, परत डान्स शो, वेगळं काहीतरी करूया. मग मध्ये मी डॉक्युमेंटरीज केल्या गव्हर्नमेंटसाठी, कारण मला ते फिल्मचं पण आहे ना थोडंसं, तर डॉक्युमेंटरीज केल्या. अँड देन अगेन आय वॉज लाईक की मग दुसरा सीझन आला, अगेन दे कॉल्ड मी आणि मला म्हणाले की तू करशील का. तर मी म्हटलं मी करेन, पण मला आता ते 2च एपिसोड नाही करायचे, मला उरलेले 5 करायचे, बिकॉज आता ही साईड बघून झाली आहे, ती साईड असेल तर करूया. तर ते म्हणाले ठीक आहे, यू कम अँड यू विल बी द इंटिग्रल पार्ट ऑफ दोज 5 एपिसोड. ऑब्व्हियसली वी कॅन गिव्ह यू द होल सीझन इन युअर हँड. आणि मग मी गेलो. देन आय डिड सेकंड सीझन आणि तो त्यांना ते काम आवडलं, तो पण चालला, शिव ठाकरेचा सीझन. आणि त्यात मी बऱ्याच गोष्टी शिकलो, हाऊ द कास्टिंग हॅपन्स आणि सगळ्या गोष्टी. अँड देन एंडमॉल सेड की यू नो यू कॅन बी द डिरेक्टर ऑफ बिग बॉस, यू हॅव दॅट, बट तुला हा फॉर्मॅट शिकला पाहिजे, समजलं पाहिजे, ह्याचे डिटेलिंग समजले पाहिजे, यू हॅव नॉलेज, पण काय म्हणतो ना अजून त्याला परफेक्ट कसं करता येईल, कारण दिस इज अ बिग शो, खूप मोठा शो आहे. म्हटलं ठीक आहे, काय करावं लागेल. तर ते म्हणाले तू एकदा हिंदी कर. आणि मग मी हिंदी केला सीझन 13. सिद्धार्थ शुक्ला, शहनाज गिल, मोस्ट सक्सेसफुल सीझन तो केला. आणि देन हिंदी केल्यानंतर गोष्टीच बदलल्या, म्हणजे तुमचं व्हिजनच बदलून जातं ना सगळ्या गोष्टींबाबतीत. आणि देन आय बिकेम काय म्हणतो ना बिग बॉसचा किडा. आणि आय स्टार्टेड लाइकिंग बिग बॉस आफ्टर 2-3 सीझन्स. आणि मग 3rd सीझन एंडमॉल सेड की आता आम्हाला वाटते की यू आर रेडी फॉर इट, नाव यू लीड इट. अँड देन आय डिड 3rd सीझन. आणि 3rd सीझन काहीच्या काही गाजला त्यावेळेला, विशाल निकम जिंकला आणि ते सगळं. आणि मग तेव्हा एंडमॉलचं झालं की अरे तुला 1 सीझन दिला आणि तू डायरेक्ट तू गाजवलास, आता बघूया काय. अँड देन द जर्नी स्टार्टेड विथ एंडमॉल. आणि आता मी गेली 7 वर्ष एंडमॉल बरोबर आहे. सो मी टोटल आत्तापर्यंत 8 बिग बॉस केलेत, 5 मराठी, 3 हिंदी. मग दोज पीपल आर व्हेरी काइंड. म्हणजे आता मॅनेजमेंट पण बदललं आहे, नाव द डिफरंट पीपल आर देअर. ऋषी नेगी सर आहेत, दीपक दत्त सर आहेत, दे आर व्हेरी काइंड पीपल. त्यांना मला असं वाटतं ना की त्यांना कळतं की भूक कोणात आहे. आणि मी तर उपाशी आहे, तर मी तर त्यांना सांगतो सर कुछ अलग दो. तर ते मला म्हणतात देख मराठी तो तू ही करेगा, वहाँ से तू नहीं भागेगा, बिकॉज इट्स युअर बेबी, ओके. बाकी सालभर मैं तेरे से काम करवाऊंगा. आणि ते करून घेतात आणि मजा येते. मी आता या वर्षात इतके वेगवेगळे शो केलेत. मी सेलिब्रिटी मास्टर शेफ केला, अमेझिंग एक्सपिरियन्स. आणि लिटरली गंमत अशी होती की 10 लोकांपैकी 4 मराठी ॲक्टर होते. तर तिकडे सेटवर चिडवायचे की हे काय मराठी मास्टर शेफ आहे का, कारण अर्धा वेळ ते सगळे मराठीत गप्पा मारायचे. सो मी म्हटलं का नाही, इफ अ मराठी डिरेक्टर इज डुईंग, का नाही मराठी ॲक्टर. मी म्हटलं मी उद्या 10 आणेन, ते नाही आहेत का तेवढ्या तोडीचे नाही आहेत का, तर का नाही. ते केलं. देन आय डिड राईज अँड फॉल, अँड राईज अँड फॉल ऑल्सो बिकेम अ व्हेरी बिग हिट. पुन्हा तुला काहीतरी वेगळं करायला मिळालं. हां, वेगळं करायला मिळालं, कारण मला तेच आहे की माझं म्हणणं तेच आहे की मी तेच नाही करू शकत. सो काहीतरी वेगळं. आणि त्या राईज अँड फॉल सारखा एक वेगळाच फॉर्मॅट, युकेचा फॉर्मॅट आहे, तो इंडियामध्ये पहिल्यांदा येत होता. आणि एंडमॉलने माझ्यावर विश्वास दाखवला की तू कर, MXने माझ्यावर विश्वास दाखवला की तू कर. बरं समोर हिंदी बिग बॉस जे आमचंच काय म्हणू ना ब्रह्मराक्षस येतो आमचा, त्याच्यासमोर फाईट करायचं आहे. बट आय वॉज व्हेरी मच कॉन्फिडंट. आणि म्हटलं की लेट्स किल इट. कारण सी माझं ना सिम्पल आहे की बघ मारायचं ना तर 6 मारायचं, ते टुकू बघूया आधी. म्हणजे असतं ना स्विमिंग पूलमध्ये, म्हणजे काही लोक असतात की असं आधी टेम्परेचर चेक करतात पाय लावून आणि मग हळूहळू आपलं डायरेक्ट उडी मारायची. काय बुडू ना, बुडलो तर बुडू, पण
टचवूड मी अजून बोललो नाहीये. नाही नाही, नक्कीच नाही. तुझा जो इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि विश्वास सोहनी सरांनी तुम्हाला ज्या पद्धतीने घडवलंय, तुझ्या मगाच्या बोलण्यातनं जे तू म्हणाला होता की विक्रम सर म्हणाले होते की अरे तू फॅक्टरी घडवतोय, तर ते तू खूप छान पद्धतीने सांगितलं. आणि या फॅक्टरीतनं घडलेलं जे प्रत्येक उत्पादन आहे ते किती स्ट्रॉंग आहे आणि ते लॉंग लास्टिंग आहे. आता जेव्हा हा पूर्ण शोज ना, तिथे कंटेस्टंट त्या घरात कसं वागतात यावरती जज केला जाणार आहे. तर मला सांगा की बिग बॉसच्या घरामधला सक्सेसफुल कंटेस्टंट होण्याची काय डेफिनेशन आहे? मी तुला गंमत सांगू का, मला हे बरेच जण विचारतात की अरे तुमच्या मते विनर क्वालिटीज काय आहे. बट मी तुला सांगू, द सक्सेस ऑफ दिस शो इज आज आत्ता हा ना 50पेक्षा जास्त कंट्रीजमध्ये शो होतोय. आपल्याकडे तर 6 लँग्वेजेसमध्ये होतोय. आणि आम्ही जे डिफरंट लँग्वेजचे जे मेकर्स आहोत ना, ते पण आम्ही कनेक्टेड आहोत, गप्पा मारत असतो. बिकॉज वी बिलॉंग टू वन कंपनी, एंडमॉल ओनली. आमचे कॉन्फरन्सेस पण होतात, सगळं होतं. आणि ना गंमत तीच आहे की बघ, दरवर्षी सेम माणूस जिंकला ना, मग तो मुलगा असो, मुलगी असो, काही असो, तर मग शो संपलाय, हे लक्षात घे. सो ऑनेस्टली देर इज नो क्वालिटी, असं काही नाही आहे. आणि कारण तू बघ ना, आज मराठीमध्ये जे 5 विनर आहेत ते 5 वेगवेगळेच आहेत. आणि तीच गंमत आहे. मेघा धाडे जिंकली, तिने अख्खं किचन काबीज केलं होतं, ती मोठी ताई झाली होती. सेकंड इयर शिव ठाकरे किचनमध्ये गेलाच नाही. तो गेला किचनमध्ये तर ते जे काही त्याची लव्ह स्टोरी होती त्याच्यासाठी तो ते हार्ट शेप पोळ्या बनवायचा, त्याच्यासाठी गेला. मग विशाल इज अ व्हेरी, काय म्हणतो, तसा ॲग्रेसिव्ह आणि डॅशिंग आणि अल्फा, ही इज दॅट काइंड ऑफ, बट प्लस रुरल, पण जशाच तसं उत्तर देणारा. शिव वॉज व्हेरी सॉफ्ट, कळलं. बट विशालची काही आतमध्ये लव्ह स्टोरी नव्हती. ओके, तो थोडंफार काय मदत करायचा, टास्क चांगले खेळायचा. ओके, देन अक्षय केळकर इज अ डिफरंट पर्सनॅलिटी. ही इज नॉट दॅट अल्फा, किंवा तो शिव ठाकरे पण नाही आहे, तो हे पण नाही, मेघा पण नाही आहे, तो पण किचनमध्ये जायचा नाही. अँड देन सूरज इज अ डिफरंट पर्सनॅलिटी ऑल टुगेदर. सो गंमत तीच आहे. नाहीतर काय होतं ना की आपल्याकडे तो प्रॉब्लेम आहे की सिंगिंग शोमध्ये माहिती आहे ते होतं की अरे हा किशोर कुमार सारखा गातो, किंवा हा सोनू निगम सारखा गातो, की हा आता अर्जित श्रेयासारखं गाते, तर ही मोठी होणार ना. नको, मला तेच म्हणायचं की असा एक आवाज आला ना की अरे हा काय आवाज आहे यार. म्हणजे आज तू बघ, ती मुलगी राधिका भिडे, इफ आय एम नॉट रॉंग अबाउट, मन धावते, तो MXच्या शोवर तिने ते गाणं म्हटलं आणि ती कुठच्या कुठे गेली आहे, आय पॉप स्टारमध्ये. बिकॉज ओरिजिनॅलिटी आहे. अदरवाईज काय आहे ना, तेच आहे ना की अरे हा ह्याच्यासारखा आहे, त्याच्यासारखं. सो मी म्हणेन बाकीच्या रियालिटी शोमध्ये चल ठीक आहे, म्हणजे गाण्याच्या ह्याच्यात तुमचे 7 सूर व्यवस्थित लागले पाहिजे. ह्याच्यात काय बाबा क्लासिकल डान्स किंवा हिपहॉप किंवा काहीतरी तुम्ही डान्स पकडला पाहिजे. बिग बॉस मध्ये मला असं वाटतं की अनफिल्टर्ड. चल तुझ्यासाठी म्हणून मी 2 गोष्टी सांगतो की मला असं वाटतं की एक, तुम्हाला तुमची मतं असली पाहिजेत, आणि दुसरं, तुम्हाला तुमची मतं मांडता आली पाहिजे तुमच्या स्टाईलने. तुम्ही दुसऱ्यांच्या स्टाईलने नाही करू शकत. तुम्ही सिद्धार्थ शुक्ला बनायला जाल तर तुम्ही माती खाणार. तुम्ही जर कोणतरी सूरज व्हायला गेलं आणि स्वतःचं एक झुपूकचं वर्जन करायला गेलं, पीपल विल नॉट लाईक इट. तुम्ही तुमचं करा. स्टे यू बी यू. या ऑब्व्हियसली. सो दॅट्स द फॉर्म्युला. पण मला सांग की सीझन 5 मध्ये जेव्हा सूरज शो मध्ये आला तेव्हा आणि सूरज जेव्हा शो जिंकला, तर 2 गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळाल्या. एक असा ग्रुप होता ज्याने खूप कौतुक केलं की सूरज सारखा मुलगा जिंकलेला आहे, ज्याचं कुठल्याही प्रकारचं असं फिल्मी बॅकग्राऊंड किंवा कोणताही असा सपोर्ट नसताना. आणि दुसरीकडे हेही ऐकायला मिळालं की सूरजला का जिंकवून दिलं, ही इज नॉट डिझर्विंग कॅन्डिडेट, तो त्यासाठी नव्हता, आणि त्यांनी जिंकून तरी त्याच्या आयुष्यामध्ये काय होणार आहे, त्यापेक्षा एखाद्या खऱ्या कलाकाराला तुम्ही जिंकवून दिलं असतं तर कदाचित त्याला अजून पुढे काम मिळेल. तर या दोन्ही गोष्टीकडे तुम्ही कसं पाहिलं, कारण की अजूनही तो क्रिटिसिझम थांबलेला नाहीये. हे बघ, एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकतर आम्ही कोणीच जिंकवत नाही. वोट्स येतात, ज्याला वोट्स येणार तो जिंकणार. त्यामुळे ती जिंकवण्याची पॉवरच आमच्याकडे नाही आहे. सो आम्ही त्याने बांधले गेलेलो आहोत. आणि राहिला प्रश्न की जर मला विचारशील तर
आमची ना खूप क्लिअर पॉलिसी आहे दॅट म्हणजे जे कास्टिंग आता आम्ही करतो, मी आहे एंडामॉलमधून आणि कलर्स मराठीमधून प्रथमेश देसाई आहे. सो आम्ही दोघांचं एक क्लिअर आहे आयुष्यात. आपल्याला एक प्रॉबेबल 15-16 विनर टाकायचे आहेत, ओके, जे आपल्याला वाटतात की ह्यांच्यात स्पार्क आहे आणि हे लोकांना आवडू शकतात किंवा हे लोकांना नाही आवडू शकत. ओके, काही लोक आवडू शकतात, जसं आपण म्हणू ना, काही लोक डोक्यात जातात, तर कदाचित हा डोक्यात जाईल किंवा कदाचित हा डोक्यावर घेतला जाईल. हा डोक्यावर घेतला जाईल. 2 कॅटेगरी अँड यू नेव्हर नो दॅट जो डोक्यात जातोय तो पण उद्या विनर होऊ शकतो. देर इज अ पॉसिबिलिटी. कारण लोकांना काही आवडू शकतं. कारण आता ना लोकांचा टेस्ट बदलते. लाईक जर तू सिनेमामध्ये पण बघशील तर फिल्म्स लाईक पुष्पा, KGF, ओके, ॲनिमल लोकांना आवडत आहेत. तुम्ही टीका करा, काही करा, लोकांना आता तसे पण सिनेमा आवडत. 1000 करोड धुरंधर, ओके, समथिंग डिफरंट. आता तो काळ गेला की झाडांच्या भोवती गोल 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 आणि मग तेच तो एक काळ होता हा जो त्यावेळेला होता. आता लोकांची टेस्ट बदलली आहे. सो किपिंग दॅट फॅक्ट की आपण 16 टाकून द्यायचे. इट्स लाईक अ क्रिकेट टीम. तुम्हाला मैदानावर सोडलंय, तुम्ही बाबा कप जिंकून आणा बस, बाकी आम्हाला काही नको. मग त्याच्यात मॅन ऑफ द मॅच कोणाला पण मिळालं, मला काही फरक पडत नाही. आय एम व्हेरी हॅपी कोणी जिंको. कारण बघ ना, नाहीतर मी जर तुला 1-1.5 वर्षापूर्वी जस्ट असं सांगितलं असतं की अरे एक मुलगा आहे सूरज चव्हाण नावाचा, तो येतोय बिग बॉसमध्ये, कोणी विश्वास नाही ठेवला असता की तो विनर होईल. बट तो विश्वास मी आणि प्रथमेशने त्याच्यावर ठेवला ना. त्याच्यानंतर आमच्या मॅनेजमेंटने पण त्याच्यावर ठेवला. असं नाही आहे की अरे आपण हरायला पाठवूया कोणाला तरी, किंवा आपल्याला काय दर आठवड्याला कोणतरी काढायचंच असतं मग त्यात एक ढकलून देऊया ना. ढकलाढकलीची कामं नाही आहेत. वी बिलीव्ह. सो त्यामुळे लोकांनी करू दे ट्रोल, पण वी बिलीव्ह की त्याने केलं, लोकांना तो आवडला, त्याला वोट्स आले, तो जिंकला. जो दुसऱ्या नंबरवर आला त्याला जर पहिल्यापेक्षा जास्त वोट असेल तो जिंकला असता. लाईक एव्हरीबडी इज माय फ्रेंड. अभिजित सावंत इज माय फ्रेंड. मी अभिजित बरोबर त्याच्यानंतर मास्टर शेफमध्ये काम केलं. ही वॉज देअर इन मास्टर शेफ. निकी होती मास्टर शेफमध्ये. मग माझ्याकडे राईज अँड फॉल सारखा शो आला, विच अ डिफरंट शो. तर तिथे मी अरबाजला घेतलं, कारण अरबाज मला तिथे फिट वाटत होता कास्टिंग वाईज. बाकी मला तो कोण वाटला नाही बिग बॉस मराठीमधलं, नाही तर ते वाटले असे ते घेतले असे. अजून जे पुढे काही शोज करेन तिथे मला कोण वाटलं त्यांना घेईन. अजून एक गोष्ट मला विचारावीशी वाटते की जसं तू म्हणाला की 3 महिने हा शो करतो, मग त्याच्यानंतर परत तुला काहीतरी वेगळं करावं असं वाटतं, ते तू करत असतो. पण ह्या शोसाठीची तयारी वर्षभरापासून चालू असते का? कारण की घरामध्ये जे कंटेस्टंट जातात त्याच्यासाठी तुमची रिसर्च टीम खूप काम करत असते असं मी ऐकलेलं आहे. तर त्यामुळे ही प्रोसेस कधीपासून सुरू होते? सो मला ना इकडे खूप इंटरेस्टिंग प्रश्न तू विचारलास. सो मी सांगेन तुला की आमची प्रोसेस सुरू झाली आहे गेला सीझन संपल्या आणि ती वर्षभर सुरू असते. आता एक बरं झालं आहे की सोशल मीडिया आहे, न्यूज, आम्ही न्यूज बघत असतो, सगळ्या गोष्टी बघत असतो. सो लक्ष ठेवून असतो वर्षभरात की कोण कोण आहे, काय आहे. जसं सोनाली काय करते, अच्छा हे करते ते करते. नॉट ओनली कॉन्ट्रोवर्सीज, काही चांगल्या पण गोष्टी लोक करतात, पॉप्युलर होत असतात. एक फॅन फॉलोईंग काय चालू आहे, कसं चालू आहे, काय रिजनल स्पेसेसमध्ये काय चालू आहे. लाईक सूरजचं उदाहरण द्यायचं झालं तर सूरजचं नाव आमच्या डोक्यात सीझन 3ला आलं होतं. बट टिकटॉक त्याच्यानंतर बंद झालं, मग त्याचं फेड आउट झालं, मग परत तो इंस्टाग्रामवर वरती यायला लागला आणि मग 5व्या सीझनला आम्ही त्याचं नाव घेतलं. सो वी टूक 2 years फॉर हिम. सिमिलरली शिव ठाकरे, त्याला पण तो सीझन 1 पासून होता, रोडीज पासून, पण तो आला सीझन 2ला. सो वर्षभर ही प्रोसेस सुरू असते. आणि मला इकडे मी कुठेच बोललो नाहीये, पण मला हे बोलायचं आहे की आता काय झालं ना, सगळ्यांना बिग बॉस करायचं आहे. ओके, तर आहे हा शो सगळ्यांसाठी आहे, पण मी असं म्हणेन सगळ्यांसाठी नाही आहे. ओके, एकतर आपण म्हणतोय की हा सेलिब्रिटी बिग बॉस आहे, प्लस तो काही निवडक लोकांसाठी आहे. ओके, सो ते असताना मला आज रेडिओ सिटीच्या माध्यमातून मला सांगावंसं वाटतं की तुम्ही बिग बॉस पर्यंत नाही पोहोचू शकत, बिग बॉस तुमच्यापर्यंत पोहोचणार. जर तुमच्यात ते आहे, तो स्पार्क आहे,
तो एक्स फॅक्टर आहे. ओके, आणि तुम्ही समजा पॉप्युलर सेलिब्रिटी आहात, तुमचा एक फॅन बेस आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आम्हाला आमचे जे जे सिक्रेट फॉर्म्युलाज आहेत जे आम्ही कधीच नाही सांगणार ते सगळे आहेत त्याच्यात. हा, कारण जादूगार कशाला सांगेल ना जादू कशी करतोय, नाही तर मग सगळेच जादू करतील. सो जे जे सिक्रेट फॉर्म्युलाज आहेत ते सगळे टिकमार्क करणारे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यात आहेत तर बिग बॉस तुमच्यापर्यंत पोहोचणार. जर बिग बॉस सूरज चव्हाणपर्यंत पोहोचू शकतो जो बारामतीतल्या एका गावात आहे, बिग बॉस अभिजित सावंतपर्यंत पोहोचू शकतो जो हिंदीत रमलाय, ओके, निकी तांबोळीला घेऊन येऊ शकतो, ते सीझन 4 ला राखी सावंतला घेऊन येऊ शकतो, पासून ते एन नंबर्स ऑफ नेम्स आर देअर, वर्षा उसगावकर, ओके, या सगळ्यांना जर बिग बॉस आणू शकतो त्या पटलावर एकत्र, ओके, जे असं कॉम्बिनेशन कुठेच नाही मिळणार, तर बिग बॉस तुमच्यापर्यंतही पोहोचू शकतो. पण तुमच्यात ते असलं पाहिजे. तुम्ही काय म्हणतो वेगवेगळ्या मार्गाने यायचं किंवा सोशल मीडियावर मेसेज करायचे, मला वाईट वाटतं. मला खूप लोकांचं वाईट वाटतं, खरंच जेन्युअनली मेसेज करतात, मला सगळ्यांना रिप्लाय करता येत नाही. प्रथमेशलाही खूप मेसेजेस करतात, वेगवेगळ्या लोकांना करतात, वेगवेगळे लोक इतरांच्या वतीने आम्हाला फोन करतात, मेसेजेस करतात की अरे ह्याला घ्या, हा जेन्युअन आहे, असं आहे. कारण आपले इंडस्ट्रीमधले जे मित्र आहेत बरेच आहेत सुचवतात पण, आणि उत्सुकता पण असते ना, हे ह्याला घ्या ह्याला घ्या असं पण असतं. पण अनफॉर्च्युनेटली तेच आहे की इट इज लाईक खूप लिमिटेड सीट्स आहेत, ओके. तर तो डायलॉग नाही का रांजनामधला की अरे तुम्हारा इश्क ना हुआ UPSC का एक्झाम आहे, तर तसं बिग बॉस ना हुआ UPSC का एक्झाम आहे, तशी गोष्ट झाली. लिमिटेड सीट्स आहेत यार, काय करणार. अँड आम्ही प्रयत्न तोच करतोय की सगळ्यांना आवडतील, सगळे एंटरटेन होतील असे 15-16 जणांची टीम बनवायची. बाकी मी म्हणतो तसं की वेन यू आर डुईंग बिग बॉस तुमची तयारी असली पाहिजे की 10% कौतुक आणि 90% शिव्या पडणार आहेत, कारण यू कॅन सॅटिस्फाय एव्हरीबडी, नाहीच करू शकत. सो वी आर ओके, ठीक आहे. पण चला त्या 10%चे 20 करूया, 30 करूया, कधीतरी विल रीच टू 100. पण मला सांग की याच्यामध्ये पण तुमचे आपण म्हणूयात ना क्रिएटिव्ह डिस्प्यूट्स होतात का? काही जण म्हणतात की हा आहे, तुम्ही म्हणतात की नाही मला नाही वाटत याच्यामध्ये कॅलिबर आहे, त्यावरनं तुमचं क्रिएटिव्ह भांडणं होतात का? होतात, म्हणजे बऱ्याच भांडणं नाही होत, चर्चा खूप होते, डिस्कशन्स खूप होतात. जसं गेल्या वर्षी सूरजच्या नावावरून खूप चर्चा झाली, बरेच लोक अगेन्स्ट होते त्याच्या नावाबद्दल की अरे क्रिंज कॉन्टेंट बनवतो, जे आता प्रेक्षक पण जे काही लोक म्हणत होते ते असं आहे तसं आहे. बट आम्ही जेव्हा त्याला भेटलो आणि आम्हाला कळलं की तो माणूस म्हणून खूप वेगळा आहे, कॉन्टेंट काही वेगळा असू शकतो, माणूस म्हणून वेगळा आहे, तर असा एक माणूस असायला पाहिजे आतमध्ये, ओके. आणि बरेच जणांनी अभिजित सावंत बद्दल पण हे म्हटलं होतं, अरे तो साधा आहे रे बिचारा, तो काय करणार आहे बिग बॉस मध्ये जाऊन. तर आमचं असं झालं की वाय आर यू डिसाइडिंग, म्हणजे मला ना सोनाली या टर्म बद्दल प्रॉब्लेम आहे. एक आपल्याकडे ना एक टर्म आहे मटेरियल, तो काय मटेरियल देणार, नाही बिग बॉस मटेरियल, ओके. आणि ना ही टर्म फार विचित्र प्रकारे वापरली जाते. ही बायको मटेरियल आहे, ही गर्लफ्रेंड मटेरियल आहे, हा बॉयफ्रेंड मटेरियल आहे, हा नवरा मटेरियल आहे. काय मटेरियल काही नाही, ओके. 100 करोड लोकांचा देश आहे, डिफरंट पीपल आर देअर. सगळे नवरे काय सारखे आहेत का? नाही आहेत. सगळ्या बायका सारख्या आहेत का? नाही आहेत. सो तुम्ही का साच्यात बसवताय? सो देर इज नो बिग बॉस मटेरियल, ओके. आत्ता तू बघ ना, आज 5 सीझन झालेत, प्रत्येक सीझनला ॲव्हरेज 15-16 जरी पकडले, 80 लोक बिग बॉसमध्ये येऊन गेलेत. त्याच्यातून तुम्ही मला काढून दाखवा मटेरियल की हा बिग बॉस मटेरियल होता म्हणून, असं नाही आहे. सो देर इज नो मटेरियल. सो वाद होतात, डिस्कशन्स होतात, पण एक आहे की जो पटवून देतो, म्हणजे काय म्हणतो ना, ज्याचं कन्व्हिक्शन आहे आणि पटवून देतो त्याचा आम्ही रिस्पेक्ट करतो. लाईक दिस इज मी एका जेव्हा एक कलर्स मराठी अवॉर्डला बिग बॉसला अवॉर्ड मिळाला होता तेव्हा मी म्हटलं होतं की हा शो वेगळ्या प्रकारे केला जातो. नाहीतर एरवी काय असतं ना, एक चॅनलचा अपर हँड असतो की चॅनल म्हणेल आमच्या याच्यावर येतो तर असं करा. तर इथे तसं नाही होत. इथे द इक्वल पॉवर, इक्वल रिस्पेक्ट एंडमॉलला आहे, मला आहे. आत्ता पण सतीश राजवाडे जे आहेत
आय रिमेंबर मी त्यांना भेटलो बिग बॉससाठी पहिल्यांदा आणि ते मला म्हणाले की केतन तुला माहिती आहे काय करायचं आहे, ओके, गेल्या वर्षी जे केलं आहेस किंवा गेली 5 वर्ष जे केलं आहे त्याच्यापेक्षा अजून बेटर काय करू शकतोस हेही तुला माहिती आहे. लेट्स डू इट टुगेदर. हा फ्रीडम. येस, अँड लेट्स डू इट टुगेदर इज इम्पॉर्टंट. वा. अदरवाईज सतीश राजवाडे इज व्हेरी बिग डिरेक्टर. आय नो. ते म्हणूच शकतात की यावर्षी बिग बॉस माझ्याप्रमाणे किंवा मी करूया. सांगेल तसं मी कर. सांगणार, मला कळतं, तुम्ही गप्प बस, असं करूच शकतात. पण तसं नाही आहे. वी आर अ टीम हू इज ट्राईंग टू बिल्ड इज ब्रँड. आणि मी ऑलवेज द विजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. विजन हे आहे की बिग बॉस मराठी, ओके, कारण मी हिंदी पण करतो, पण मी बिग बॉस मराठी जेव्हा करतो माझ्या डोक्यात एकच असतं की मी कुठल्याही मराठी कार्यक्रमांबरोबर कम्पीट नाही करते. माझं कॉम्पिटिशन हे हिंदी शोजच्या बरोबर आहे. त्यामुळे तू गेल्या वर्षीचं घर बघ बिग बॉसचं, या वर्षीचं बघून वेडीच होशील तू. इट्स अमेझिंग, काहीतरी भन्नाटच आहे. उमंग कुमार सारखा आर्ट डिरेक्टर, जो बिग बॉस हिंदी पण करतो, ज्यांनी माझं रायझ अँड फॉल पण केलं, आणि मोठा आर्ट डिरेक्टर तो करतो का? बिकॉज मला जे विजन दिसतंय ना ॲज अ डिरेक्टर म्हणून, तो त्याच्यात अजून 10 गोष्टी ॲड करून 100 पट करून ॲम्प्लिफाय करून तो सगळं करतो. सो द एंटायर टीम ऑफ बिग बॉस मराठी नेवर थिंक्स लाईक की हा एक काय म्हणतो ना बिग बॉसचा छोटा भाऊ आहे, धाकटा भाऊ आहे. नो, बिग बॉस मराठी इटसेल्फ त्याचा एक वेगळा स्टँड आहे, बाप आहे, आणि ट्रीट हिम लाईक अ फादर. सो वी ट्रीट हिम लाईक अ फादर, आणि दॅट्स वाय इज ग्रोईंग, दॅट्स वाय इज गेटिंग बिगर अँड बिगर. खूप भारी, खूप भारी. खूप एफर्ट्स खूप लोकांचे आहेत. आणि मला हेही जाणून घ्यावंसं वाटते की घरात जाणारे आम्ही बघत असतो 11 सदस्य 13 सदस्य, पण त्यासाठी तुम्ही किती जणांना शॉर्टलिस्ट करत असतात? कारण की काही अनफॉर्च्युनेट इन्सिडेंटमुळे कदाचित कोणी बॅकआउट केलं तर, किंवा कुठल्याही रिझनमुळे एखादी व्यक्ती जी आहे ती कमी होऊ शकते. सो अशा वेळेस, कारण की एक शो रन करायचा आहे, नंतर तुम्ही ही प्रोसेस तर नक्कीच नाही करू शकत. तुला खोटं वाटेल हे ऐकून, पण प्रोसेस फार सिम्पल आहे. दॅट ऑब्व्हियसली वर्षभर आम्ही एक अंदाज घेऊन लिस्ट बनवत असतो, एक काहीतरी आमची एक लिस्ट तयार होत असते. देन आमचा कास्टिंग डिरेक्टर म्हणून पण आम्ही हायर करतो, तो त्याची एक लिस्ट बनवतो. कारण असं पण होतं ना की कधी कधी मी काहीतरी हिंदीमध्ये बिझी आहे, प्रथमेश काहीतरी त्याच्या वेगळ्या कामात बिझी आहे. सो आत्ता करंटली टीव्हीवर काय चालू आहे, सोशल मीडियावर काय चालू आहे, आमचं एखादी लक्ष सुटू शकतो एखादा, तर त्याच्याकडून पण एक लिस्ट येते. जसं आता सतीश राजवाडे त्यांच्याकडून पण काही लिस्ट येते. त्याच्यानंतर वी मीट देम पर्सनली, लाईक प्रथमेश आणि मी त्यांना पर्सनली भेटतो. गेल्या वर्षी आम्ही 274 लोकांना भेटलो होतो, त्याच्यातून 16 लोक आले. आत्ता यावर्षी आम्हाला गेल्या वर्षीपेक्षा मोठा सीझन करायचा आहे, त्यामुळे ऑलरेडी आम्ही 300 पेक्षा जास्त लोकांना भेटलोय. ओके, कमाल. आणि 300 पेक्षा जास्त लोकांना भेटून त्याच्यातून विल कम टू वॉट एव्हर 15, 16, 17 हावेवर नंबर कम्स. तू म्हणालास की 300 पेक्षा जास्त लोकांशी तुमची बोलणं झालंय, किंवा आपण म्हणूयात की इंटरव्ह्यू लेवलवरती झालंय. सो त्यातनं काही शॉर्टलिस्ट झालेले असतात की चल हे तर 13 गेलेत, पण अजून एक 25 आपण साईडला काढून ठेवूयात की इन केस वाटलं वाईल्ड कार्ड एंट्री वगैरे, की वाईल्ड कार्ड एंट्रीची प्रोसेसच वेगळी असते. सी बऱ्याचदा असं नाही आहे की 300मधून 25 काढूया, मग 25मधून 15 काढूया, असं नाही होत. दॅट्स वॉट आय एम सेइंग ना, वी आर हंटिंग फॉर विनर्स, और वी आर हंटिंग फॉर द स्ट्रॉंग पर्सनॅलिटी. ओके, सी लोक ना मस्करी करतात घनश्याम दरोडेची. ओके, अरे काय हाईटने छोटा आहे किंवा काय बोलतो हे ते, बट ही हॅज अ व्हेरी इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी. ओके, सो आम्ही त्याला भेटलो ना, तर त्याच्यानंतर असं झालं की अरे हा जायलाच पाहिजे आतमध्ये. ही इज व्हेरी एंटरटेनिंग. ही इज व्हेरी एंटरटेनिंग. त्याचा कॉन्फिडन्सच वेगळा आहे. मला बिचुकले दिसतात. हो, 21-22व्या वर्षी त्याचा कॉन्फिडन्सच वेगळा आहे. तर यार हा माणूस जायला पाहिजे आतमध्ये, कारण तो ज्या प्रकारे बोलत होता असं वाटत होतं की लिटरली कोणतरी मंत्री वगैरे बोलतोय. जेव्हा आम्ही त्याला भेटलो तर मग असं नाही होत की आता ह्याला पार्क करून ठेवूया, मग अजून 2-3 जणांना भेटूया. नाही, हा आतमध्ये आहेच असं एक होऊन जातं. किंवा अ पर्सन लाईक निकी और जान्हवी और अभिजित सावंत, हां बऱ्याचदा असं होतं की हां ठीक आहे, हा जरा काय म्हणतो ना आम्ही अमटी डमटी म्हणतो त्याला, हा अमटी डमटी वाटतोय, लेट्स कीप हिम ऑन द वॉल.
आणि मग बघूया अजून बेटर कोण मिळतंय बट वी डोंट कॉम्प्रोमाइज. सो असं काही नाहीये 300 मधून 25, 25 मधून 15, 1 टाकत जातो. बऱ्याचदा मग असं होतं की वी कीप 1 or 2 स्लॉट्स 3 स्लॉट्स पेंडिंग, आणि मग जे अमटी डमटी आहेत त्यांच्यातले मग आम्ही सिलेक्ट करतो की की हा ठीक आहे दे कॅन गो असं. सो दॅट्स द प्रोसेस आय विल से. आणि सेलिब्रिटी आणि नॉन सेलिब्रिटी हे जे कंटेस्टंट्स असतात त्याच्यामध्ये कसा बॅलन्स ठेवता? सी तेच आहे की आपल्याकडे सेलिब्रिटीची जी व्याख्या आहे ना ती खूप डिफरंट आहे. म्हणजे लोकांसाठी ॲक्टर्सच सेलिब्रिटी असतात, पण आमच्या दृष्टीने एव्हरीबडी सेलिब्रिटी. ओके, सो लाईक सूरज इज अ सेलिब्रिटी फॉर मी. इफ जेव्हा आम्ही सूरजला भेटलो तेव्हा टिकटॉकमध्ये तो टॉप 10 मध्ये होता इंडियामध्ये. जर इंडियामध्ये तो टॉप 10 ला आहे तर ही इज अ सेलिब्रिटी. ओके, घनश्याम इज अ सेलिब्रिटी फॉर मी. ओके, ही हॅज अ डिफरंट काय म्हणतो ना त्याची काहीतरी वेगळी ओळख आहे. सो प्रत्येक जण माझ्यासाठी सेलिब्रिटी आहे असं नाही आहे. हा ॲक्टर, सिंगर अँड नॉन ॲक्टर असं तू त्याच्यात हे करू शकते. लाईक इन्फ्लुएन्सर आपण गेल्या बघितले तर अंकिता आहे, डीपी आहे, ते त्यांच्या क्षेत्रातले सेलिब्रिटी आहेत की. सो वी ट्रीट देम ॲज अ सेलिब्रिटी ओनली. मागच्या सीझनला तुम्ही इन्फ्लुएन्सर्स ची जी आपण म्हणूयात ना की कंटेस्टंट्स घेतले, तर ती पण एक स्ट्रॅटेजी होती. हां, कारण मी म्हटलं तसं की शो इव्हॉल्व्ह होतोय, आजूबाजूचं वातावरण जसं इव्हॉल्व्ह होतंय तसं शो पण इव्हॉल्व्ह होतोय. सो इंटरनेट आणि सोशल मीडिया एवढा मोठा झालाय आता, तर तो भाग आपण का सोडायचा. करेक्ट. जसं आम्ही मागे RJ घेतले होते, अमृता होती, यशश्री होती. सो दे वेर ॲक्टर्स अँड RJ बोथ. सो तोही आम्ही टॅप करून बघितला. सिंगर्स घेतले आहेत, पॉलिटिशियन्स घेतले आहेत, वेगवेगळ्या गोष्टी करत असं झालं की नाव इट इज अ टाइम की आपण सोशल मीडियामधून पण घेतले पाहिजे. आणि मग आम्ही सोशल मीडियामधून घेतले आणि दॅट वर्कड ऑल्सो. क्या बात आहे, खूप भारी सांगितलंय. आत्ताचा जो हिंदीचा सीझन झालेला आहे तर त्यामध्ये पण खूप चर्चा झाली. लोकांना असं वाटलं की प्रणीत होऊ शकतो. काय वाटतं की प्रणीत कुठे मागे राहिला असेल? बघ, मला असं म्हणायचं की प्रणीतचा जो मेजर काय म्हणतो फॅन फॉलोइंग आहे ती महाराष्ट्रात होती. ऑब्व्हियसली आपल्याला वाटतंच की आपल्याला वाटतं की मराठी माणूस जिंकावा. जसं शिव पण होता हिंदीमध्ये तेव्हा, तोही सेकंडपर्यंत गेला होता आणि तेव्हाही वाटतं मराठीत. पण मला असं वाटतं की अक्रॉस इंडिया, ओके, अक्रॉस इंडिया काय भावना आहे किंवा लोक काय वोट करत आहेत. मला असं स्पेसिफिकली प्रणीतबद्दल नाही, मी असं म्हणेन की जे लोक मागे राहिले किंवा जे लोक हरले असं वाटतंय ना, त्याच्यासाठी कारणीभूत कोण आहेत की जे वोट नाही करत. जसं मी तुला सिम्पल सांगतो, एक व्यक्ती माझ्याशी भांडत होती, नॉर्मल व्यक्ती, मॉलमध्ये भेटले होते. तुम्ही असं कसं जिंकवलं नाही अभिजित सावंतला, मी तुम्हाला माहिती आहे मी किती वर्षापासून फॅन आहे आणि मिडल एज. तर मी म्हटलं की काका तुम्ही वोट केलं का अभिजित सावंतला? नाही ते कसं करतात ते मला माहित नाही, ते ॲप बीप मध्ये एवढं कोण करणार. मग म्हटलं मग बोलू नका. पण कुठेतरी लोकांना हा पण एक गैरसमज आहे की वोटिंग वगैरे फक्त दाखवण्यासाठी असते, असं काही नसतं. पण हे खूप चुकीचं आहे, कारण हे चॅनलचाच कॉल असू शकतो की कोणाला विनर करायचं, हे वोटिंग दाखवण्याची प्रोसिजर आहे. मग तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी आपण म्हणूयात ना की आपण ट्रान्सपरन्सी आणू शकतात का, की जेणेकरून लोकांना कळेल की हो हे पण वोटिंगच्या गोष्टीमधनं घडत असतं म्हणून. कसं आहे की एखाद्या जर हा एक इंटरनॅशनल फॉर्मॅट आहे आणि आम्हाला खूप क्लिअरली एंडमॉल कडून असेल किंवा आता तर जिओ हॉटस्टार सारखी कंपनी झाली आहे. सो वी आर ॲज अ मेकर, आम्हाला पण वरतून मॅन्डेट क्लिअर आहेत की यार काय होईल, एखादा सीझन वाईट होईल, एखादा एपिसोड वाईट होईल, बरोबर. बट यू कॅन किल अ ब्रँड. आणि ब्रँड इज नॉट ओनली बिग बॉस, ब्रँड इज बिग बॉस, ब्रँड इज एंडमॉल, ब्रँड इज जिओ हॉटस्टार. ओके, एखाद्या कंपनीला प्रेक्षकांचा विश्वास मिळवण्यासाठी खूप वर्ष लागतात आणि जाताना असा फटक्यात जाऊ शकतो. सो हे असलं सगळं चिटिंग बिटिंग करून विश्वास घालवणं लोकांचा आणि कम्प्लीट गोष्ट हे खराब करून टाकणं इज नॉट पॉसिबल. आणि झालेत की हिंदीमध्ये असू दे, मराठीतही एखादा सीझन कुठेतरी वाईट गेलाच आहे, तर मग
जर हे सगळं फ्रॉड बीड करून करत तेव्हाही केलं असतं, मग तेव्हाही आम्ही हे केलं असतं, गोष्टी केल्या असतं. तो हे सगळं नाही होत. राहिला प्रश्न तू म्हणतेस ट्रान्सपरन्सीचा, तर मी म्हटलं तसं की देर इज अ फॉर्मॅट आणि त्याची पण कारणं आहेत ना, कळलं. मग काय होतं की जी एक असं पण होऊ शकतं ना की जसं तू आता प्रणीतबद्दल एक उदाहरण दिलं की समजा प्रणीत रँक करतोय, ओके, त्याला समजा 100 वोट आहेत, तुला 90 वोट आहेत, तर मग 100 वोट करणारे प्रणीतचे फॅन म्हणतील ना अरे आपला माणूस जिंकतोय, ओके. मग सोनालीचे फॅन बघणारच नाहीत शो की अरे हिला तर नाहीच येतात वोट, किंवा सोनालीचे फॅन म्हणतील की हिला 100 येतात का, आता आपण 110 करूया, मग ते जोर लावत आहेत, ओके. मग तुझे 110 झाले, मग प्रणीत हरला. सो काय होतं की मुद्दा तोच आहे की आज फरानासारखी व्यक्ती जिला कदाचित कोणी ओळखत नव्हतं किंवा जी इथपर्यंत जाईल वाटलंच नव्हतं, ती लोकांचा विश्वास जिंकत 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 इथपर्यंत जाते. का? बिकॉज लोकांना वाटतं अरे ही बाहेर जाईल यार, हा, मला तिला जाऊ द्यायचं. आणि देर इज अ ॲम्बिग्युटी. हिला वोट्स येत आहेत नाही येत आहेत, तिची धाकधूक आहे ना मनात. जे रविवारी लोक बसलेले असतात, मला किती मेसेजेस येतात माहिती तुला, एक कोण गेला सांग ना, मी कोणालाच नाही सांगणार, आई शपथ नाही सांगणार, प्लीज सांग प्लीज सांग, आणि नाही सांगत आम्ही. खूप लोक म्हणजे ऍक्टर्स. तुमच्याकडनं किती कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतले जातात जे बिग बॉस मध्ये काम करतात? चल म्हणजे येणाऱ्या कंटेस्टंटला तर साईन करावेच लागतात, पण काम करणाऱ्या तिथे लोकांना की ही प्रायव्हसी किंवा आपण म्हणूयात की हे कॉन्फिडेन्शियल ठेवण्यासाठी सगळ्या गोष्टी टीमकडून NDA साईन केलं जातं आणि देर इज अ हेवी पेनल्टी. जर सपोज कोणी नियम तोडला तर किती रुपयांचा दंड आहे? लाखो रुपयांचा आहे. हा, मग आता जे कोणी प्रश्न विचारणार आहेत की सांग ना, तुम्ही ते लाखो रुपये त्या व्यक्तीला देतील तू नको, तू म्हणतील की आम्ही कॉन्ट्रीब्युशन काढून देतो, अशा ऑफर्स येतात. तुला माहिती हे जे बिग बॉस खबरी बिबरी पेजेस असतात ना, ते असे ऑफर्स देतात की बघा ना काहीतरी करू आपण, काहीतरी हो तुम्हाला आयफोन पाठवतो, हे करतो ते करतो, फक्त कोण आहे ना सांगा, विनर कोण आहे सांगा, वगैरे वगैरे. हा, बिकॉज सी बिग बॉस नाव हॅज बिकम अ डिफरंट बिझनेस. लुक ॲट द पीपल, जे लोक युट्यूबवर कॉन्टेंट क्रिएट करतायत, रोज त्याचं अनालिसिस, मग प्रेडिक्शन, दिस दॅट, काय चालू आहे वेळेचा बाजार. खरंच आहे. म्हणजे असं वाटतं की डेडिकेशननी प्रॉपर बसून ते ठरवलं जातं की असं हे करायचंय, आणि तो तेही बघणारा एक ऑडियन्स तयार झालाय, इमॅजिन कर. आणि फक्त इंडियामधलं नाही, म्हणजे मी तुला सांगतो, आत्ता एक फॅन आहेत न्यूझीलंडमधले, तर त्यांनी मला मेसेज केलाय की त्यांचं झालं होतं तारीख कधी आहे. मी म्हटलं अहो प्रोमो येईल तेव्हा अनाऊन्स होईल. नाही जरा तुम्ही आधी सांगा ना. मी म्हटलं का, तर ते ना काहीतरी इव्हेंट हे करतायत, एक प्लॅन करतायत जिथे मोठी स्क्रीन लावणार आहेत ते लोक तिकडे न्यूझीलंडमध्ये बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरला, आणि ते सगळी मोठी स्क्रीन लावून बघणार आहेत लाईक अ क्रिकेट मॅच. प्लस त्यांचा असा प्लॅन ठरलाय की त्यांच्याकडे ते असं ना हाऊस पार्टीज खूप असतात. सो त्यांनी ना वीकेंड्स वाटून घेतलेत की हा वीकेंडचा एपिसोड तुझ्या घरी बघायचा, हा वीकेंडचा एपिसोड माझ्या घरी बघायचा. सो बिग बॉस मराठी हॅज बिकम लाईक अ मोर दॅन अ क्रिकेट मॅच ऑर अ फेस्टिवल. इमोशन झाले ते. हो, अँड आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. लवली. बट मला सांग की जे कंटेस्टंट्स असतात ना, त्यांचा जेव्हा तू इंटरव्ह्यू घेतो तेव्हा तुम्ही तर वर्षभर त्यांचं नोटीस केलेलं असतं, पण जेव्हा इंटरव्ह्यू घेताना त्यांचं सायकोलॉजिकल आणि मेंटल स्टेटस दोन्ही ह्याला कसं चेक करतात? सो बेसिकली बऱ्याचदा काही कंटेस्टंट असे असतील जे तुला इंटरव्ह्यूच्या वेळेस वाटले, पण घरात गेल्यानंतर त्यांनी अगदीच आपण म्हणूयात की नाही एक्सपेक्टेशन प्रमाणे ते वागलेत जसं तुम्हाला वाटलं असेल की अरे हे काहीतरी करतील, तर त्या अनुषंगाने मी विचारते. बऱ्याचदा बघ 100% प्रेडिक्ट तर कोणीच नाही करू शकत, कारण समजा आम्ही भेटलो जरी तरी काही तासांसाठी भेटलोय आणि ते काही लोक खुलायला वेळ घेतात, काही लोकांची पर्सनॅलिटी लगेच कळून येते. पण तेच आहे की बेसिकली आमचा एकच उद्देश असतो की बाबा तुमची जी एक काय म्हणू सोशल इमेज आहे, किंवा तुम्ही एखादं कॅरेक्टर केलं असेल, ऍक्टर्सच्या बाबतीत होतं की अरे बाबा मी सुनेचं कॅरेक्टर केलंय, हा ती सोशिक आहे, तिचं जे काय रडते किंवा काय फायटर आहे, जे काय कॅरेक्टर असेल,
व्हॉट यू आर. सोनाली काय आरजे म्हणून सोनाली डिफरंट असेल, बट ॲज अ पर्सन वेगळी असेल. सो आपण जसं आपल्या पर्सनल लाईफमध्ये आपण आई वडिलांसमोर वेगळे असतो, आपण फ्रेंड्स बरोबर वेगळे असतो, एका स्ट्रेंजर बरोबर वेगळे असतो, आणि सोशल प्लॅटफॉर्मवर आपण वेगळे असतो. सो हाऊ यू आर ॲज अ पर्सन, त्याच्या डिफरंट शेड्स काय आहेत ह्या आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि दॅट्स वाय इट इज नॉट अ ऑडिशन, म्हणून मी त्याला मीटिंग म्हणतो. आणि इट्स काइंड ऑफ अ काय म्हणतो ना, कॉफी टेबल कन्व्हर्सेशन, गप्पा मारतो. आणि गप्पा मारून त्यातून कळतं आम्हाला की काय आहे ते. आता काय झालंय की भरपूर सीझन झाले का आता, ते म्हणतो ना म्हणजे गमतीत मला प्रथमेश आणि आम्ही एकमेकांना असं म्हणतो की नाव वी हॅव अ स्कॅनर, की स्कॅन होऊन जातो पटकन ठप ठप ठप. पहिल्या 10 मिनिटात अंदाज येतो की काय की हा बोरिंग आहे का, इंटरेस्टिंग आहे का, रागीट आहे का, काय आहे काय सगळं कळतं. सो फेक, आणि मी तर सांगतो की फेक नका करू. काय लोक येतात खूप असं, सर मी काय कॉन्टेंट देईन बघा तुम्ही, असं तसं तसं तसं. आणि वी आर लाईक की बाबा तुझ्याकडून नाही होणार आहे, राहू दे, नको फेक प्रॉमिसेस नको. दिस इज हाऊ इट इज. केतन, आजपर्यंत इतक्या लोकांना तुम्ही भेटलेले आहे आणि एका अर्थाने तू म्हटलं की आता लोक दिसले की आम्ही स्कॅन करतो त्यांना. त्यामुळे मला असं वाटतं की एखादा मित्र किंवा मैत्रीण तुला नक्कीच अप्रोच करत असेल की लग्न जमवताना तुझी मदत मला हवी आहे, कारण की तुला लोक चांगली ओळखता येतात. भरपूर लोक करतात. आणि मी तुला हेही सांगतो की एक सिक्रेट पण सांगतो की जे बिग बॉसचे एक्स कंटेस्टंट आहेत ना, प्रसाद नाही ते प्रसाद अमृताचा किस्सा सांगतो, पण बाकी पण एक्स कंटेस्टंटना मला असा फोटो पाठवतात, हा कसा वाटतोय तुला, किंवा ही कशी वाटते तुला माझ्यासाठी. ओके. हा, अँड आय वॉज लाईक अरे असं फोटो बघून नाही, मी काही ज्योतिषी नाही आहे, मला भेटावं लागेल, देन मे बी आय कॅन टेल यू. पण प्रसाद अमृताची गंमत तुला सांगतो की ऑब्व्हियसली वी डिडंट प्रेडिक्टेड की त्या दोघांचं होईल, बट जेव्हा आम्ही त्यांना भेटत होतो तर जनरली वी आस्क की काय सिंगल आहात का, काय आहात का वगैरे वगैरे. अँड नाही हा सिंगल, प्रसाद पण मला सिंगल आहे, हे आहे ते. मग काय आतमध्ये समजा होऊ शकतात ना, असं यापूर्वी झालंय वगैरे वगैरे, तर ते नाही आतमध्ये नाही, बाहेर आल्यावर बघू काय ते वगैरे वगैरे. बट समहाऊ मी प्रसादला तोंडावर बोललो होतो की प्रसाद बघ बाकीच्यांचं मला माहित नाही, तू तर येणार डबल होऊन, असं मी त्याला बोललो होतो. अँड आय डोंट नो, म्हणजे देर वॉज नो असं काही अश्युरन्स नव्हता. ओके, बट समहाऊ कुठेतरी होतं. अँड आय एम व्हेरी हॅपी नाव, दे आर हॅपीली मॅरिड, दे आर व्हेरी गुड कपल. सो अशा पण गोष्टी होतं लग्न बिग्न. पण प्लीज मला आता हे ऐकून मला फोटो पाठवू नका. हा नाही, मला असं कुठल्या ब्रँड काय जीवनसाथी.com किंवा अनुरूप काम दिलं तर ठीक आहे, इफ यू आर पेइंग मी आय एम ओके. मला परत ते वेगळं काम करायला आवडेल. येस काम करायला आवडेल, बट असं तुम्ही मला फोटो पाठवत बसतील आता की अरे हे बघा मॅच मेकिंग साठी. आणि हेही सांग की कुठला कंटेस्टंट आहे ज्याचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर तुम्ही रेड फ्लॅग केला, नाही हा डिस्क्वालिफाय, हा नकोय आपल्याला. असे बरेच आहेत. म्हणजे नाव नको घेऊस, म्हणजे मला हे हवंय त्याच्यात स्पेसिफिकली की कशामुळे ते रिजेक्ट झाले. तर फेकपणा बऱ्याचदा काय होतं ना, ओव्हर प्रिपेअर्ड होऊन पण येतात. हा, अख्खे सीझन पाठ करून आले असतात काही जण. सो मला असं वाटतं की ओव्हर प्रिपेअर्ड होऊन येतात. आणि मग मी सिद्धार्थ शुक्लामधून हे घेतो, मग मी शहनाजमधून कॉमेडी घेतो, क्यूटनेस घेतो, किंवा ह्याच्याकडून हे घेतो त्याच्याकडून घेतो, आणि देन आय विल बिकम अ विनर. म्हणजे 5 विनरचं मिश्रण. मग मी जेवण पण बनवून येतो, मग किचनचा ताबा घेतला की आपण शो जिंकतो. असं नाही होत. आणि आम्हाला कळतं ते की तुम्ही कॉपी आहात. सो डोंट बी कॉपी, बी ओरिजिनल ना, वी वॉन्ट ओरिजिनल. बरं, सीझन 6 आता मराठीमधला जो येणार आहे तो किती चॅलेंजिंग होता आता सध्या कास्टिंगच्या दृष्टिकोनातनं? सगळ्याच बाबतीत खूप चॅलेंजिंग आहे. कारण सीझन 5ला मिळालेलं यश सगळे म्हणतात की न भूतो न भविष्यती आहे. तर मी असं म्हणेन की न भूतोपर्यंत ठीक आहे, न भविष्यती असं नाही आहे. सीझन 6 विल बी मोर बिगर अँड त्याच्यापेक्षा जास्त पॉप्युलर असेल असं माझी इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत सगळ्या टीमचे. आणि खूप चॅलेंजिंग आहे कास्टिंगच्या बाबतीत पण आहे. कारण लोकांचं काय आहे ना, लोकांना हे नाही कळत की एव्हरी सीझन इज अ डिफरंट सीझन. पण लोक कम्पॅरिझन मागच्या सीझन मधूनच करतात की अरे गेल्या सीझनला हा आलेला,
अभिजित आलेला, गेल्या सीझनला निक्की आलेली, किंवा अजून वर्षाताई आलेल्या, सूरज आलेला, मग आता नवीन कोण, आता त्यांच्यापेक्षा मोठं कोणी येणार आहे का, किंवा त्यांच्यापेक्षा किंवा काय समजा सिंगर मधला अभिजित आलेला तर यावेळेला कोण सिंगर येणार. तर असं नाहीये, वी डोंट फॉलो दॅट पॅरामीटर्स. म्हणजे जर तू दरवर्षीचं सीझन्स बघशील तर आम्ही एका सीझनला समजा आरजेस घेतले, पुढच्या सीझनला नाही घेतले, तर असं काही नाही की आरजेस नाही आहेत मार्केटमध्ये, असं नाहीये. तू पण एक आहेस, यू आर ऑल्सो इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी. बट आम्हाला त्यावेळेला असं वाटलं की नाही यावेळेला नको, यावेळेला आपण विल ट्राय सम डिफरंट कॉम्बिनेशन, थोडं वेगळं करूया, इन्फ्लुएन्सर्स घेऊया, ओके, टीव्ही मधून या ह्याच्यातलं घेऊया. सो प्रत्येक वेळेला वी आर ऑल्सो चेंजिंग द पॅलेट. आपण टाईपकास्ट नको व्हायला, ते टाईपकास्ट नको व्हायला. आणि तसं नाहीये, म्हणजे हा टाईपकास्टचा शो नाहीये की अरे एक असा दिसणारा घेऊया, एक अशी दिसणारी घेऊया, एक सिनियर ऍक्टर घेऊया, असं नाहीये. सीझन 2 मध्ये किशोरीताई आल्या होत्या, त्याच्यानंतर डायरेक्ट वर्षाताई आत्ता आल्या. सो इट इज नॉट लाईक दॅट की प्रोटोटाईप की आता वर्षाताईंच्या कंटेम्पररी कोण आहेत, या 5 आहेत, मग ह्यातल्या एकाला घेऊया, असं नाही होत. आणि जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये शो सुरू होतो आणि नंतर ज्या काही कॉन्ट्रोवर्सीज होतात तर त्याला तुम्ही कसं हँडल करता? तुमच्या लेवलवरती काही होत असतं? सी ऑनेस्टली आम्ही त्याच्यावर रिॲक्ट नाही करत, कारण एव्हरीडे एक नवीन एपिसोड येतोय. ओके, सो आज समजा एखाद्या गोष्टीवर राग आलाय, बाहेर त्याच्यावर प्रक्षोभक गोष्टी घडतायत, मे बी उद्या शांत होणार आहे ते, किंवा वीकेंडला जेव्हा त्याच्यावर समाचार घेतला जाणार आहे तेव्हा शांत होईल ते. आणि एक गोष्ट आहे की कॉन्ट्रोवर्सीज होत राहणार. म्हणजे गेल्या वेळेलाही आर्या आणि निक्कीचं जे झालं त्याच्यानंतर खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली, 2 गट पडले की नाही कानाखाली मारणं बरोबरच होतं आणि नाही बरोबर होतं, असेही 2 गट पडले. बट वी फॉलो द रूल्स, वी फॉलो द फॉर्मॅट. ओके, आम्ही हा एक गेम शो आहे, त्याचे फॉर्मॅट आहेत, त्याचे नियम आहेत. सो नियमात लिहिलंय हात उचलला की बाहेर. सो वी आर फॉलोईंग दॅट फॉर्मॅट. आणि तसंच कॉन्ट्रोवर्सीचं पण तसंच आहे, दॅट युजली आम्ही वाचतो, बघतो, पण वी डोंट रिॲक्ट. कारण काय आहे ना, ऑनेस्टली सोनाली, आजच्या एपिसोडवर एक कॉन्ट्रोवर्सी झाली आहे, तोपर्यंत मी उद्याचा एपिसोड शूट करतोय. सो मी पुढे गेलोय, मी भविष्यात आहे, लोक मागे आहेत. सो मी मागच्या गोष्टींसाठी काय विचार करू, मला भविष्याचा विचार करायचा, पुढे कसा शो न्यायचा त्याचा विचार करायचा. ॲब्सोल्युटली. आणि आता ह्या सीझनमध्ये आम्हाला खूप छान वाटलं की जेव्हा रितेश देशमुख हे होस्ट म्हणून आहेत, कारण की मागच्या सीझन नंतर पुन्हा एकदा त्याच्याबद्दलही चर्चा सुरू झाली होती की ते असतील की नसतील, ते आहेत की नाही, कारण काही एपिसोड्समध्ये ते नव्हते, तर त्यांनी शो सोडला की काय, अशा बऱ्याच चर्चा ज्या आहेत त्या कानावरती आल्या होत्या. त्यामुळे रितेश देशमुखचं पुन्हा एकदा या सीझनसाठी येणं हे आधीपासून ठरलं होतं की त्याच्या बाबतीतची काय स्टोरी आहे? नाही, आधीपासूनच ठरलं होतं. म्हणजे तसं काही कुठल्याही त्यांच्या बाजूने किंवा आमच्या बाजूने कधी असं हेच नव्हतं की अरे दुसऱ्या कोणाला तरी विचार करूया, ऑप्शन्स देऊया, काही असं काही नव्हतंच. वेन वी एंडेड लास्ट सीझन काय झालं की त्यांचं ना तेव्हा हाऊसफुलचं शूटिंग होतं जे क्रूजवर होतं. आणि त्या माणसाचं मला इथे कौतुक करावं असं वाटतं डेडिकेशन वाईज. एक वीकेंडचा एपिसोड म्हणजे एक भाऊचा धक्का ते शूट करत होते लंडनला. ओके, ते लंडनवरून फ्लाईट पकडून आले, त्यांनी शूट केलं, त्यानंतर त्याच रात्री ते फ्लाईट पकडून परत लंडनला गेले. एवढं कोण करतं? कोणी नाही करत. ते सांगू शकले असते की मी लंडनला आहे, माझी प्रायर कमिटमेंट आहे, तुमचा सीझन घ्यायच्या आधी प्रायर कमिटमेंट आहे, तर मी नाही येऊ शकत. पण नाही, ते लंडनवरून आले, त्यांनी शूट केलं, ते परत गेले. जे 2 आठवडे ते नव्हते ते त्यांनी आम्हाला ऑलरेडी म्हणजे सीझन सुरू व्हायच्या आधी सांगितले होते. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मी क्रूजवर असणार आहे. जे पूर्ण हाऊसफुलचं बघितलं क्रूजवर शूटिंग होतं ते कुठेतरी समुद्राच्या मध्ये. आणि बरं मल्टी स्टार कास्ट आहे, हाऊसफुल इज अ मल्टी स्टार कास्ट फिल्म, तर सगळ्यांच्या तारखा ऍडजस्ट होणं, प्रोड्युसरचं नुकसान होणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर त्यांनी खूप पूर्वी कल्पना दिली होती आणि त्यात ते 2 दिवस ते नसणार होते. सो वी वर ऑल्सो प्रिपेअर्ड की त्या जागी काय करायचं काय नाही. त्यामुळे यावर्षी जेव्हा सीझन करायचं असं आमचं एक बोलणं सुरू झालं, द फर्स्ट फोन कॉल टू हिम, कारण त्यांच्या डेट्स ही इज टू बिझी. पण तो माणूस इतका जेन्युइन आहे आणि त्याला बिग बॉस हा शो आवडतो. ओके, आणि खरंच मी सांगतो की त्या माणसाला म्हणजे ही फॉलोज बिग बॉस, ही लव्स बिग बॉस. आणि आमचं रोज बोलणं होतं, तुला माहिती का,
बिग बॉस सुरू असताना तो माणूस कितीही बिझी असला तरी तो दिवसातून 1 फोन 2 फोन मला करतो, काय सुरू आहे, काय होत आहे. कारण काय होतं, आज होतंय शूट आणि दुसऱ्या दिवशी टेलिकास्ट होतंय, सो दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत कोण थांबणार, खरंय खरंय. ही एक्साइटमेंट त्यांना पण असते रितेश सरांना. सो ते कॉल करतात, अरे काय होतंय काय नाही. तर मी कधी कधी सांगतो, कधी कधी असं थांबा ना, उद्या बघा ना, मजा उद्या बघा हे ते. अँड दॅट काइंड ऑफ अ रिलेशनशिप वी शेअर. आणि त्यामुळे विकेंडच्या एपिसोडला जेव्हा भाऊच्या धक्क्यावर ते जेव्हा बोलतात ना, तेव्हा समोरून कोण म्हणाला की अरे असं असं, तर ते म्हणतात नाही असं नाही झालं, असं झालं. कारण ते बघितलं त्यांनी एपिसोड, त्यांनी बघितलंय, त्याच्यावर नोट्स काढले, ते अभ्यास करून आलेत, त्याच्यावर त्यांचा एक से आहे. ऑब्व्हियसली क्रिएटिव्ह म्हणून आमचा पण काहीतरी से असणार जो प्रेक्षकांना ऐकायचा आहे. करेक्ट. पण त्यांचा पण एक से आहे, बिकॉज ही हिमसेल्फ इज अ डिरेक्टर ऑल्सो, ही इज अ ॲक्टर. आणि प्रचंड बिझी आहेत ते, किती काय काय गोष्टी करत असतात, त्याच्यातून ते बिग बॉससाठी वेळ काढतात ना, इट्स फिनॉमिनल. सीझन 6 आता लवकरच येतोय, उत्सुकता वाढली आहे. आणि यावेळेसचं वेगळे पण काय असणार? एक थीम आम्ही ऐकली होती की हेल आणि हेवन आहे, तीच आहे का? नाही, तसं नाही आहे ॲक्च्युली. मी असं म्हणेन की जो टीजर आला होता त्याच्यामध्ये एक दार उघडलं होतं. हो. इवन नंतर रितेश सरांचा जो प्रोमो आला आहे त्याच्यातही त्यांनी स्पेसिफिकली म्हटलंय की दार उघडणार आणि गेम पालटणार. सो मी म्हणेन तेच आहे की यावेळेला बिग बॉसच्या घरात एक सिक्रेट चला रिव्हीलच करतो की बिग बॉसच्या घरात यावेळेला खूप दारं असणार आहेत. बर. किती असणार आहेत, काय असणार आहेत ते रितेश सरांच्या पुढच्या प्रोमोमध्ये रिव्हील होईल. भरपूर दारं असणार आहेत आणि प्रत्येक दाराच्या मागे काही ना काहीतरी सरप्राइजेस, ट्विस्ट आणि काही ना काहीतरी चॅलेंज असणार आहे आणि वेळ लावणार आहे हा सीझन. बस एवढंच सांगेन मी. थँक्यू केतन, इतक्या भरभरून गप्पा मारल्या, दिलखुलासपणे तू व्यक्त झालास आणि ह्या बिग बॉस शो बद्दल असणारे अनेक गैरसमज तू खरं तर दूर केले असं मी म्हणेल. थँक्यू सोनाली, खूप मजा आली गप्पा मारून आणि भेटत राहू. येस, भेटत Yes, राहू. yes. आजपर्यंत नेहमी आम्ही आपण म्हणूयात की ऑफ एअर गप्पा मारलेल्या आहेत, आज ऑन एअर ह्या गप्पा झालेल्या आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर इन फ्युचर कधीही असं वाटत असेल की येस मला ह्या शोला बघण्याची तर इच्छा आहे पण जाण्याची इच्छा आहे, तर त्यासाठी तुमच्या पर्सनॅलिटीला तुम्हाला काय डेव्हलप करावं लागेल, कसं तुम्हाला स्वतःला घडवावं लागेल, एका अर्थाने आपल्याला केतनने सांगितलंय. आणि येस, लुकिंग फॉरवर्ड. सीझन 6 नक्कीच खूप छान असणार आहे आणि छान काम केल्यानंतर अपेक्षाही आपल्या वाढलेल्या असतात. आणि मला खात्री आहे बिग बॉस सीझन 6ची टीम आपल्या त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करतील. पुढच्या एपिसोडमध्ये स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत कोण असेल हे जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा रेडिओ सिटी मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल आणि ऐकत राहा रेडिओ सिटी 91.1. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.